हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री क्लासमध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता. आज आपण अध्याय नंबर 3 ला चालू करणार आहोत. हरे कृष्ण. आवाज येतो सगळ्यांना? ओके. हरे कृष्ण. तर आपण सगळ्यांनी योगा लॅडर स्टडी केला असेल. आता ते योगा लॅडर आपल्याला इथे कामाला येणार आहे. त्याचा अभ्यास जो आपण केला होता तो 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायामध्ये, 5व्या अध्याय 6व्या अध्यायामध्ये आपल्याला पुढे कनेक्शन देईल. तर 2रा अध्याय जेव्हा संपला तेव्हा भगवंतांनी कन्क्लूड केलं होतं 2nd अध्यायामध्ये, येशाम ब्राह्मी स्थित पार्थ नयनम प्राप्य विमोहयति. त्यांनी सांगितलं होतं आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावरती मनुष्य मोहित होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. राईट. आणि त्यानंतर आपण योगा लॅडर स्टडी केली. मग आता 3रा अध्याय जेव्हा सुरू होतो, 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनाचा प्रश्न असेल. वाचा गोपीगण माताजी, वाचा 3.1. कृष्ण. कर्मयोग. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसि केशव. अर्जुन म्हणाला, हे जनार्दन, हे केशव, जर तुम्हाला वाटते की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतण्याचा आग्रह का करीत आहात? हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जेव्हा तुम्ही हे स्टडी कराल, ह्या अध्यायातले पहिले 3 श्लोक फार महत्वाचे आहेत. हे 3 श्लोक तुम्हाला समजले तर तुम्हाला रेस्ट ऑफ द चॅप्टर समजून जाईल. राईट. आणि योगा लॅडर आपण जर व्यवस्थित वाचला नसेल तर सुद्धा थोडं कन्फ्युजन तुम्हाला व्हायची शक्यता आहे. इथे कॉन्सेप्ट व्हेरी सिंपल आहे पण समजायला थोडस टफ जाईल. मग आता इथे हा अर्जुनाचा प्रश्न आहे 3रा अध्याय चालू झाल्यावरती. आयडियली भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सगळं सांगून दिलं होतं की ज्ञानाचं सर्वात पहिले 11 ते 30 मध्ये त्यांनी बेसिकली ज्ञानयोग सांगितलं. बेसिक ज्ञानयोग की आत्मा आणि शरीराचं पृथक्करणात्मक विश्लेषण करून त्यांनी सांगितलं की आत्मा नावाची एक गोष्ट असते आणि तो एक शरीर घेऊन या जगामध्ये आपल्या पूर्वजन्माच्या कर्माची फळं भोगत असतो. राईट. मग भगवंतांनी सांगितलं होतं की मग अशा आत्म्याला आपण या भौतिक जगामध्ये सुख दुःख न भोगता आध्यात्मिक जगतामध्ये जायचा प्रयत्न केला पाहिजे. पण आता आध्यात्मिक जगामध्ये जाण्याच्या अगोदर बरेच तुम्हाला डेस्टिनेशन पॉइंट येतात. आपण एखादी जर्नी जेव्हा स्टार्ट करतो यात्रेला तेव्हा तुम्हाला मध्ये भरपूर पॉइंट आले असतील ना, चांगले चांगले हॉलिडे स्पॉट आले असतील. राईट. पण तुम्ही उतरला नाहीत. तुम्ही गेलात पुढे आणि जगन्नाथपुरीला पोहोचलात. मग त्याच प्रकारे जे आले नव्हते त्याने दुखी नका होऊ. पुढच्या वेळेला नक्की या कार्तिक यात्रेला. फार महत्वाची आणि इम्पॉर्टंट यात्रा असते महाराजांची. थोडी कॉस्टिंग जास्त असते पण त्याला डोनेशन समजून घ्यायचं मंदिराकरता आणि अशा प्रकारे यायचं है ना. मग स्वर्गामध्ये पहिला त्याचा डेस्टिनेशन पॉइंट आहे. भगवंत म्हटले की ठीक है, अगर आपको पता चल गया कि अब आत्मा है, शरीर नहीं है, तो आत्मा तो बहुत जगह ट्रेवल कर सकता है ना. स्वर्ग में जा सकता है, ब्रह्मलोक में जा सकता है, तप जन्म हरलोक, असे भरपूर लोक आहेत बरोबर ना. अपर प्लॅनेट आणि मिडल प्लॅनेट आहेत सिस्टम्स. तर लोअर प्लॅनेट मध्ये आपल्याला जायचं नाही कारण लोअर प्लॅनेटरी सिस्टम हे इन्फेरियर आहेत, अपर प्लॅनेटरी सिस्टम हे सुपिरियर आहेत आणि मिडल मध्ये आहेत ते सुख दुःख दोन्हीचे भरलेले आहेत ते. राईट. मध्ये भगवंत म्हटले की वर जावा, स्वर्गात जावा, तिथे चांगलं डेस्टिनेशन आहे. मग 31 ते 38 स्वर्गाबद्दल माहिती दिली होती की स्वर्गात कसं जायचं, काय करायचं वगैरे वगैरे. राईट. कर्मकांडी यज्ञ वगैरे करून. पण भगवंत म्हटले की अरे स्वर्गात पण जाऊन काय फायदा नाहीये कारण तिथे पण युद्ध होत असतात, तिथे पण मारामारी होते, तिथे पण रिलेशनशिप मध्ये ब्रेकअप येतात. तुम्हाला भागवत मध्ये वाचायला भेटेल सगळं हे काय. तर तिथे पण शांती नाहीये. ठीक आहे. तू ना वरती जायचा प्रयत्न कर आणखीन. मग भगवंतांनी आता कारण भगवद्गीता ही कंडेन्स आहे म्हणून ते म्हटले नाही की महर तप जन ब्रह्मलोक हे सगळे जाऊ डायरेक्ट. मग ते म्हटले वैकुंठ ह्या जगाच्या पलीकडे. मग 39 ते
लास्ट पर्यंत 72 बेसिकली अशा प्रक्रियेचं वर्णन करण्यात आलं होतं, ज्या प्रक्रियेने आपण या भौतिक जगातून बाहेर निघून आध्यात्मिक जगामध्ये जाऊ शकतो, जिथे जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या 4 प्रकारच्या त्रासांना आपल्याला सामोरं जावं लागत नाही. राईट. त्यानंतर तिथे आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक प्रकारचे ताप नसतात. राईट. जे तुम्ही वाचलेलं आहे आपल्या बेसिक गीता कोर्स मध्ये, जे तुम्ही स्टडी केलं असेल ते. मग अशा आध्यात्मिक जगामध्ये कोणाला जायला आवडणार नाही? या जगामध्ये आपण त्रस्त असतो. राईट. वेगवेगळ्या प्रकारच्या क्लेशांनी, आणि एक क्लेश संपला की दुसरं क्लेश येतं. मग असं हे क्लेश रहित जगत म्हणजे वैकुंठ, तिथे जायला पाहिजे. म्हणून भगवंतांनी लास्टच्या श्लोकमध्ये सांगितलेलं की आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे. कुठला? जो मी श्लोक नंबर 39 ते 72 मध्ये सांगितलेला आहे. हे गीतेच्या शेवटच्या 2ऱ्या अध्यायाच्या 72व्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं. आणि याची प्राप्ती झाल्यावरती मनुष्य मोहत होत नाही, इव्हन या जगामध्ये सुद्धा. एकदा जर तो भगवानाचा चांगला भक्त बनला, प्युरिफाय झाला, शुद्ध बनला, तर त्याला काही टेन्शन नसतं. कारण त्याला माहिती असतं की माझं ध्येय हे काय आहे, आध्यात्मिक जगामध्ये आहे. टेम्पररी इनकन्व्हिनियन्स आहे, पण शेवटला मला काय भेटणार आहे? भगवंतांची साथ भेटणार, धाम भेटणार आहे, आणि मी खुश आहे. राईट. मग आता अर्जुनाने मग त्याला क्लिअर व्हायला पाहिजे होतं. राईट. इट्स अ व्हेरी सिम्पल स्ट्रेट फिलॉसॉफी. कोणाला काय कन्फ्युजन झालं का सेकंड अध्यायामध्ये? काहीच झालं नाही. स्ट्रेट मार्ग आहे. भौतिक जगामधनं स्वर्गामध्ये, आणि स्वर्गामधनं असं नसतं डायरेक्ट भौतिक जगातनं स्वर्गात गेला तर मग तिथे वेळ काढायला लागेल. राईट. काय काय भक्त स्वर्गात पण जातात, पण स्वर्गामध्ये जास्त डिस्ट्रॅक्शन आहे, जास्त कम्फर्ट आहे, त्यामुळे भक्ती करायची इच्छा होत नाही, जास्त शुद्ध भक्ती करायची. इथे कसं आपल्याला त्रास पण आहे ना, तर शुद्ध भक्ती करण्याकरता कधी कधी आपण हे होतो, अरे शुद्ध बनवू दे मला लवकर. एकदम स्ट्रेट सिंपल फिलॉसॉफी आहे की आपण जीवात्मे आहोत, या जगामध्ये आपण त्रस्त आहोत, या जगात आपल्याला त्रास आहे, आणि आपली जी स्वतःची स्वाभाविक स्थिती आहे ती ह्या जगामध्ये सेवा करण्याची नाहीये. आपली वास्तविक स्थिती आहे भगवंताची सेवा करण्याची. मग आता जोपर्यंत आपण इथे आहोत तोपर्यंत आपण सेवा करत राहायची, कल्टिवेट करायची आपली चेतना, की ज्या चेतनेच्या बळावरती आपण मृत्यूच्या शेवटी भगवत धामात जाऊ शकू. सो इट्स अ स्ट्रेट फिलॉसॉफी, स्ट्रेट फॉरवर्ड, स्ट्रेट रोड. पण आता फिलॉसॉफिकली दर्शनशास्त्र, दार्शनिक दृष्ट्या बघायला गेलं तर एवढी सोपी आपल्याला गीता प्रभुपादांच्या कृपेमुळे भेटलेली, लक्षात ठेवा. म्हणून प्रभुपादांचा एक सक्सेस आहे. आता पुस्तक वितरण तर महिना चालूच आहे. श्रील प्रभुपादांच्या कृपेने प्रभुपादांची पुस्तकं वाचून त्याला इमिडिएटली कळतं की क्या करना है जीवन में, क्या नहीं करना है. राईट. 4 रेग्युलेटरी प्रिन्सिपल्स, 16 राउंड्स. हा रूल कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये सांगा मला? फार क्वचित तुम्हाला भेटतील असे लोक. राईट. प्रभुपादांनी जे सिस्टम आपल्याला दिलेलं आहे, जी लाईफस्टाईल दिलेली आहे, जो असोसिएशन दिलेला आहे, जो संघ दिलेला आहे भक्तांचा, दॅट्स व्हेरी रेअर. आणि हे सगळं प्रभुपादांच्या पुस्तकांमध्ये आणि त्याच्या माध्यमातून प्रसारित होत आहे आपल्याला. मग आता अर्जुनाला जर प्रभुपादांनी परपट वाचवून दिले असते तर अर्जुनाला कळलं असते. पण प्रभुपादांनी त्यांना अर्जुनाला परपट दिले नाही, आणि त्या पण भगवंताच्या इच्छेने. का तर गीतेचे वेगळे वेगळे जे ऍस्पेक्ट आहेत, गीतेमध्ये भगवंतांनी कर्मयोग पण सांगितलेला आहे, ज्ञानयोग सांगितलेला आहे, राईट, अष्टांग सांगितलेला आहे, आणि भक्ती पण सांगितलेला आहे. तर हे सगळे मार्ग आपल्याला कळले पाहिजेत. ज्याप्रमाणे या जगामध्ये वावरताना सुद्धा जर तुम्हाला एक प्रोडक्ट घ्यायचं असेल, समजा तुम्ही मार्केटला गेलात आणि तुम्हाला साडी घ्यायची असेल, तर तुम्ही थोडी एका दुकानात बघता तुम्ही, किंवा एका दुकानात जरी बघितलं तरी 10 प्रकारच्या साड्या बघणार. अच्छा, ही चांगली आहे, ही चांगली आहे, याचा रेट किती आहे. आणि एक दुकान नसेल तर मग अजून दुसरं दुकान, तिसरं, 3-4 दुकानं तुम्ही चेक केल्यावरती मग तुम्हाला जेव्हा संतुष्टी वाटते की आता हे घ्यायचं ते घ्यायचं, मग तेव्हा तुम्ही घेता. राईट. आता मी कलकत्ताला गेलो होतो हार्मोनियम घ्यायला. मी पण असंच, जे शौकीन लोक असतात एखाद्या गोष्टीचे, ते लोक त्याला व्यवस्थित चेक करतात आणि मग घेतात. त्याप्रमाणे भगवंत आपल्याला आता कम्पॅरेटिव्ह अनालिसिस देतील वेगवेगळ्या मार्गांचे. 2रे अध्याय तर दिलेलंच आहे शॉर्ट मध्ये, आता विस्तारामध्ये येईल ते. आणि आपण ते योगा लॅडर मध्ये एक संक्षिप्त मध्ये स्टडी केलेलं आहे की कर्मकांड म्हणजे काय, निष्काम कर्म काय, सकाम कर्म काय, अष्टांग काय, ध्यान काय, आपण स्टडी केलं. ते तुम्हाला म्हणून आता टर्म माहिती असल्यामुळे थोडं सोपं जाईल हे समजायला.
मग हे क्लिअर होतं, पण भगवंतांच्या इच्छेने अर्जुन काय झाला, कन्फ्युज झाला आणि अर्जुन हा प्रश्न विचारतोय काय की हे केशव, जर तुम्हाला वाटते की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतवण्याचा आग्रह का करीत आहात? मग आता हे अर्जुनाच्या ह्याच्यामध्ये दोनच तुम्हाला दिसतील गोष्टी. एकदम सिंपल आहे समजायला, लक्ष देऊन ऐका म्हणजे बघा. आता अर्जुन काय म्हणतो की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, राईट. आता बुद्धी कुठनं आली आणि सकाम कर्म कुठनं आलं हे आपल्याला पहिले माहिती पाहिजे, ओरिजिन, राइट. नहीं तुम्ही म्हणाल की अरे कौन सी बुद्धि की बात कर रहे हैं अर्जुन, और ये सकाम कर्म क्या होता है? सकाम कर्म तुम्हाला माहिती आहे काय आहे सकाम कर्म? या जगामध्ये भगवंतांची भक्ती करायची किंवा देवी देवतांची, पण इच्छा ठेवून की मला हे पाहिजे मला ते पाहिजे, निष्काम नाही, निस्वार्थ नाही, राईट. मग डेफिनेटली सकाम कर्मापेक्षा जो वरती गेलेला आहे थोडा व्यक्ती, निष्काम कर्म किंवा ज्ञान योग किंवा अष्टांग हे सुपिरियर आहेत लोक, बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. एखादं कार्य करणे इच्छा मनात ठेवून की मला हे भेटलं पाहिजे, हे आपल्या दुःखाचं कारण असतं की नाही? भागवतच्या 11व्या स्कंदामध्ये पिंगलाची स्टोरी येते, ती स्वतः म्हणते आशा ही परमम दुःखम, की आशा ठेवणे एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल एक्सपेक्टेशन ठेवणे, म्हणजे बेसिक एक्सपेक्टेशन असावेत पण अनड्यू एक्सपेक्टेशन नको, राईट. ते आपल्या त्रासाचे कारण आहेत, बरोबर आहे का नाही? मग आता अर्जुन म्हणतो की जर बुद्धी ही श्रेष्ठ असेल, इनडायरेक्टली बघा मी तुम्हाला उत्तर देतो इथनं. आता इनडायरेक्टली अर्जुन म्हणतोय की जर ज्ञान योग हा मार्ग श्रेष्ठ असेल, कारण बुद्धी ही ज्ञान योगामध्ये वापरली जाते, राईट. मग तुम्ही मला कर्माचा मार्ग का सांगताय, कर्मयोगामध्ये का कार्य करायला सांगताय? बघा आता तुम्हाला पुन्हा योगा लॅडरशी कनेक्ट व्हायला लागेल. जे लोक अपसेंट होते, ज्यांनी योगा लॅडर ऐकलं नाही त्यांनी पुन्हा ऐका लेक्चर जाऊन आणि पुन्हा हे लेक्चर ऐका रिवाइज. मग अर्जुनाचा प्रश्न जर आपण आपल्या साध्या भाषेत भाषांतरित केला तर अर्जुनाचा प्रश्न जो आहे तो सिंपल आहे. अर्जुन म्हणतोय की जर योगा लॅडरच्या हायरार्कीमध्ये, म्हणजे बेसिकली आपल्या आत्म्याच्या चेतनेच्या विकासामध्ये सर्वात बेसिक लेवलला असते कर्म, पशु जीवन, त्यातनं आपण उत्तीर्ण होऊन कर्मकांडामध्ये जातो, राईट. आणि कर्मकांडामध्ये सकाम भावना असतात किंवा त्याच्यात एक स्टेप वरती सकाम कर्म, आता त्याला योग जोडू नका, सकाम कर्म योग, चला ते जरी म्हटलं तरी सकाम कर्म योगाच्या वरती काय आहे, निष्काम आहे, त्याच्यावरती ध्यान आहे, अष्टांग आहे. मग अर्जुन म्हणतोय की भगवंत तुम्ही मला अगोदर सांगितलं होतं की बुद्धी ही श्रेष्ठ आहे, बरोबर. बेसिकली म्हणजे निष्काम कर्मयोग किंवा ज्ञान योग हे श्रेष्ठ आहे. मग तुम्ही मला या घोर युद्धामध्ये गुंतवण्याचा आग्रह का करताय? म्हणजे बेसिकली मला तुम्ही कर्म करायला का सांगताय? तुम्हाला कळतंय? जर हा आता ह्याला आणखीन समजण्याकरता लेट्स गो बॅक टू श्लोक नंबर 239, 2.39 मध्ये या. आला 2.39 मध्ये विंडो नंबर 2 मध्ये कोण आहेत? प्रतीक्षा नितील पाटील माताजी शिरपूर. आपली भेट झाली होती यात्रेमध्ये. अजून कोणाची भेट झाली होती? सोळे का माताजी? आपली भेट नाही झाली की झाली? नाही झाली. हा मी तेच म्हटलं, मिस केलं तुम्हाला. त्यानंतर ठीक आहे, चला बाकी सगळे लोकांनी विंडो बंद केले त्यामुळे दिसत नाही मला. जेवण बनवू द्या, होऊ द्या, काम घरातलं पण व्हायला पाहिजे. हा मंजुळा देवी माताजी, तुम्ही नव्हता यात्रेला? ठीक आहे, नेक्स्ट इयर तुम्हाला इन्व्हिटेशन आहे. वाचा 2.39 श्लोक वाचा. अनुवाद वाचू का? फक्त अनुवाद वाचा. ठीक आहे चालेल, श्लोक सकट वाचा. एषा ते देता सांख्ये बुद्धिर्योगे माश्कनो बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्म बंधन प्रयाससी. आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे. आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो, ते ऐके पास. जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. करेक्ट.
मग आता भगवंतांनी 2.39 पासून जवळजवळ आय थिंक, हा ठीक आहे, याला आपण पकडूया. भगवंत काय म्हटले की तुला आता मी ज्ञानातनं कसं कार्य करायची माहिती देतो. मी तुला आतापर्यंत काय सांगितलं, शरीर आणि आत्मा याबद्दल फरक सांगितला, राईट. आता मी तुला काय सांगणार आहे, निष्काम कर्म कसं करावे याचे वर्णन सांगतो तुला. त्याच्या आधारे कर्म केलेस तर तू कर्मबंधनातून मुक्त होशील. म्हणजे बेसिकली सिंपल भाषेमध्ये या जगामध्ये आपण जे काही कार्य करतो ती सगळी कार्य आपल्याला भगवत चेतनेमध्ये करायची असतात. कळलं का तुम्हाला? एखादं कार्य जर आपण भगवत चेतनेमध्ये नाही केलं तर त्या कार्याचा आपल्याला लाभ होत नाही, त्या कार्याने आपलं शुद्धीकरण होत नाही. इव्हन चॅन्टिंग फॉर दॅट मॅटर. तर असं नाही की चॅन्टिंग कसंही केलं तरी फायदा होतो, ठीक आहे, चॅन्टिंग थोडं साईडला ठेवूया. पण समजा तुम्ही भगवंतांकरता भोग बनवताय आणि तू विचार करताय मी लय भारी कुक आहे, माझ्यासारखं कोणी कुकिंग करतच नाही, मी आज दाखवेन सगळ्यांना की एवढं भारी कुकिंग कधी कोणी केलं होतं का आयुष्यामध्ये. मग त्या कुकिंग मध्ये ती सेवा आहे, भगवंतांना बनवता येते, पण त्याचा फार अल्पशा लाभ होतो. कारण त्याच्यामध्ये काय झालं, मिक्स, मग तुमचा इगो मिक्स झाला, आपली डुअरशिप मिक्स झाली, अहंकार मिक्स झाला, मग ते त्याने दूषित होऊन जातं, राईट. आणि आपण जर विचार केला अरे मी कौन बनाने वाला भगवान के लिए भोग, भगवान के लिए राधा रानी भोग बनाती है, गोपियां भोग बनाती है, मैं इधर बम्बई में रहने वाली एक या फिर धुले में जिधर भी रहने वाली भौतिक तापों से घिरी हुई आणि ह्या मलिन शरीरा आणि मलिन मनाने आपण बनवते, क्या बना सकते हैं भगवान के लिए. हा जो भाव असेल त्यांनी प्युरिफिकेशन होतं. कारण भगवंत विचार करतात ओके याला कळलेलं आहे की त्याची स्थिती किती वाईट आहे, राईट. मग भगवंत काय म्हणतायत, भगवंत म्हणतात की तू कार्य सोडू नकोस, पण कार्य भगवत चेतनेमध्ये कर, त्याने प्युरिफिकेशन होतं. तुम्हाला हे दोन मुद्दे कळतात का? एक बाजूला कर्म आहे, एक बाजूला वैराग्य आहे. कर्माचा मार्ग, वैराग्याचा मार्ग. गोपीगण मध्ये तुम्हाला कळलं का? थोडं कन्फ्युजन आहे, थोडं कळलं. अर्जुनाच्या समोर दोन मार्ग अर्जुनाला दिसत आहेत. एक तर मी कर्म करेन आणि युद्ध करेन. तर अर्जुनाला विचार करतोय की मी जर कर्म केलं तर मला युद्ध करावं लागेल, माझं कर्म युद्ध आहे आणि मी सगळ्यांना मारेन, मला पाप लागेल. मग त्याच्यासमोर दुसरा कुठला ऑप्शन आहे, लढाई लढणे काही नाही, चुपचाप संन्यास लेने का, भजन करने का, तुझे सुरुवातीपासून म्हणत आलेलं आहे. तो मैं जगत से बाहर मुक्त होके चले जाऊंगा भगवंत. पण भगवंत म्हणतायत नहीं, तुमको लड़ाई करना है, लेकिन ये लड़ाई मेरे लिए लड़ना है, मेरी चेतना में लड़ना है, भगवत चेतना में. उससे तुम्हारा शुद्धिकरण होगा, खाली संन्यास लेने से तुम्हारा शुद्धिकरण नहीं होगा. कैसे नहीं होगा हम देखेंगे. अभी तीसरे अध्याय में वही टॉपिक आएगा कि केवल ऍक्टिव्हिटी से डिटॅच होकर, एखाद्या कार्यापासून मुक्त होऊन आपला शुद्धीकरण होत नाही. उज्ज्वला पाटील मध्ये तुम्हाला कळलं का? कळतंय, हा ठीक आहे. मग आता भगवंतांनी 39 मध्ये सांगितलं होतं आणि त्यानंतर भगवंतांनी 2.49 ला जावा. आता 10 श्लोकानंतर पुन्हा गुगली मारली भगवंतांनी. मग 2.49 ला जावा. गुगली नाही मारली पण अर्जुनाला कळलं. 2.49 2.49 सॉरी 49 हा 2.49 निशा माताजी, निशा देवळेकर माताजी वाचा. भेटलं का तुम्हाला? 2.49 श्लोक वाचा, अनुवाद वाचा. 2.49 भगवद्गीता चालू आहे बाय द वे आपली. प्रभूजी मला संस्कृत हा ठीक आहे, तो अनुवाद वाचा फक्त. हे धनंजय, भक्तिमय सेवेद्वारे सर्व विविध कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफळाचा उपभोग घेऊ इच्छितात ते फुकणच आहे. बस हा जो श्लोक आहे हा तुमचा सर्वात मेन सेंटर पॉइंट आहे, जिथनं सगळे तार कनेक्ट होतात. मागच्या अध्यायात, पुढच्या अध्यायात आणि इव्हन थ्रू आउट गीता. आणि आय थिंक सॉरी इथेच हा ह्या श्लोकाचा ठीक आहे 2.14 दुरेणी आवरण कर्म. भगवंत काय म्हटले? भक्ती बघा, व्यवस्थित ट्रान्सलेशन वाचा.
भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंदे अशा कर्मांना. आता तिथे तुम्ही वाटले असते लिहा, आता तुम्हाला मी कनेक्शन देतोय ते, तिथे पेन्सिलने एक वरती मार्क करून लिहा. भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद अशा कर्मांना. मग आता निंद कर्म काय आहे? निंद कर्म आहे कर्मकांड. लिहावरती आरो देऊन, निंद कर्म इज इक्वल टू कर्मकांड. आणि ते कर्मकांड भगवंतांनी कुठे सांगितलं होतं? श्लोक नंबर 11 ते 38 मध्ये भगवंत म्हटले होते की हा मार्ग आहे स्वर्गात जाण्याचा. पण भगवंत काय म्हणतात? अरे राजा, तिथे जाऊ नकोस. तो मार्ग शुद्धीकरणाचा मार्ग असेल तरी तो इन्फिरियर मार्ग आहे. त्या मार्गामध्ये शुद्धीकरण होऊन जास्तीत जास्त तू स्वर्गात जाशील. राईट. भगवंत म्हटले की भक्तिमय सेवेद्वारा. आता भक्तिमय सेवेद्वारा म्हणजे काय? कर्म केल्याने. भक्ती म्हणजे कधीही हे नसते मी फक्त एका ठिकाणी बसणार शांत, मी भक्तियोगी आहे. नाही, भक्तियोगी म्हणजे ऍक्शन, सेवा. राईट. अध्यात्मिक जगामध्ये सगळे भक्त काय करतात? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदन. राईट. भगवंत म्हटले की भक्तिमय सेवेद्वारा अशा निंद्य कर्मांना दूर कर. पण अर्जुनाला काय म्हटलं? निंद्य कर्म म्हणजे युद्ध करणे. व्यवस्थित कन्फ्युजन समजून घ्या. अर्जुनाला वाटलं निंद्य कर्म म्हणजे युद्ध करणे, पण भगवंताच्या माहितीप्रमाणे काय आहे? निंद्य कर्म म्हणजे कर्मकांड सोडून दे अर्जुन. भोग ऐश्वर्य प्रसक्तानाम तया अप्रचेतसाम व्यवसायत्मिका बुद्धी एक है कृणंदन. दोन श्लोक मिक्स केले वाटतं मी. भोग ऐशा बरोबर समाधान विधीयते. येस, यात्रेमध्ये होतो ना बरेच दिवस, श्लोक रिसाइड नाही केले. व्यवसायत्मिका बुद्धी समाधान विधीयते. भगवंत म्हटले अरे जिसके मन में भोग और ऐश्वर्य को भोगने की इच्छा होती है, जो कि कर्मकांड के मार्ग में होता है, उसका कभी भी मन मेरी भक्ति में नहीं लग पाएगा. बेसिकली योग में नहीं लग पाएगा, जिससे तुम शुद्ध नहीं हो पाओगे. योग में मन नहीं लगेगा तो शुद्ध कैसे होंगे? शुद्ध नहीं होंगे तो भगवान की सेवा करने के लिए क्वालिफाइड कैसे होंगे? क्वालिफाइड नहीं हुए तो भगवत धाम कैसे, प्यूरिफिकेशन कैसे होगा? भगवत धाम कैसे आएंगे? राइट. मग इथे ह्या श्लोकाला अर्जुनाने काय पकडलेलं आहे की भगवंत म्हणतात निंदे अशा कर्मांना दूर करा. अर्जुन म्हणतो की निंदे असं कर्म काय आहे? युद्ध न करणे. मग मी युद्ध नाही करणार. पण भगवंत म्हणतात भक्तिमय सेवेद्वारे. भक्तिमय सेवा म्हणजे काय? सेवा. त्याच्यामध्ये कर्म इन्व्हॉल्ड आहे. म्हणजे तुम्हाला कर्म करावं लागेल. तुम्ही कर्मापासून दूर पळू शकत नाही. सगळ्यांना कळलं? नाही कळलं तरी पुन्हा तुम्हाला सांगतोय. सिंपल 2 गोष्टींचा आपण आता अनालिसिस करतोय. कर्माचा मार्ग आणि ज्ञानाचा मार्ग. अर्जुनाला वाटतंय की जर भगवंतांनी मला ज्ञान मार्ग श्रेष्ठ आहे सांगितलेला आहे तर मला कर्माच्या मार्गात का फसवतायत? पण अर्जुनाला कळत नाहीये की हा कर्माचा मार्ग म्हणजे कर्मकांडी मार्ग नव्हे. हा कर्माचा मार्ग म्हणजे भक्तिमय कर्म मला करायचंय. पण अर्जुनाच्या मनामध्ये तेच आहे, कर्म म्हणजे युद्ध करणे, कर्म म्हणजे युद्ध करणे. अरे पण कर्म म्हणजे युद्ध करणे, त्याने तुला पाप लागेल असं तुला वाटतंय. पण जर भक्तिमय सेवेमध्ये युद्ध केलं, कर्म केलं तर तुला पाप लागणार नाही. राईट. म्हणून हा प्रश्न त्यांनी विचारला 3.1 मध्ये. हे जनार्दन, हे केशव, जर तुम्हाला वाटते की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतवण्याचा आग्रह का करीत आहात? राईट. मग आता तुम्हाला अच्छा किती जणांना अजून पण कळलं नाहीये? व्यवस्थित सांगा. थोडंसं कन्फ्युजन आहे. तुम्ही सुरुवातीपासून ऐकत होतात 7:30 पासून? मग नाही समजणार. तुम्हाला प्री रेकॉर्डिंग ऐकायला लागेल. मग आता बरं, अजून कोणाला कळलं नाही? जे सुरुवातीपासून ऐकत होते तरी पण नाही कळलं? बोला पटकन बोला, लाजू नका. नाही समजलं? पुरंदर आचार्य पुरंदर प्रभू काहीतरी वेगळं डिस्कस करतो. ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला कळलेलं आहे, आयडिया आलेली आहे. आता प्रभुपाद बघा, प्रभुपादांचं तात्पर्य किंवा जस्ट अ मिनिट. प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये एंट्री करण्यापूर्वी आपण त्याला अजून फर्दर हे करूया किंवा ठीक आहे आपण प्रॉपर बघूया. आता प्रभुपाद बघा काय म्हणतात. आपला जीवलग मित्र अर्जुन याला भौतिक दुःखाच्या महासागरातून मुक्त करण्याच्या दृष्टीने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने यापूर्वी अध्यात आत्म्याच्या सुस्थितीचे विस्तृत वर्णन केले आहे. बरोबर.
आणि आत्मसाक्षात्काराचा मान्य केलेला मार्ग म्हणजे बुद्धियोग किंवा कृष्ण भावना आहे. म्हणून तुम्हाला मी पुन्हा सांगितलं होतं, बुद्धियोग इज इक्वल टू भक्तियोग इज इक्वल टू कर्मयोग सुद्धा. नुसतं कर्म नव्हे, ते कर्मकांड होऊन जाईल किंवा विकर्म होईल, पण कर्मयोग. राईट. आता बघा आपल्याकरता प्रॅक्टिकल पर्पट जे आपण सांगितले, जी मेंटॅलिटी अर्जुनाची आहे तीच मेंटॅलिटी आपली असते. भगवंत काय म्हणतात, काही वेळा कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता होय असा गैरसमज केला जातो. आणि अशी गैरसमज असणारा मनुष्य बऱ्याच वेळा एकांतवासात पवित्र हरिनामाचा जप करून पूर्णपणे कृष्ण भावनावित होण्याकडे प्रवृत्त असतो. परंतु कृष्ण भावनाच्या तत्वज्ञानात पारंगत झाल्याशिवाय एकांत स्थळी पवित्र हरिनामाचा जप करणे उचित नाही. कारण अशा ठिकाणी अज्ञानी लोकांकडून एखाद्याला केवळ पोकळ मानसन्मान प्राप्त होईल. अर्जुनाला वाटले की कृष्ण भावना, बुद्धियोग किंवा आध्यात्मिक पथावरील ज्ञानविषयक बुद्धी म्हणजे सक्रिय जीवनातून निवृत्त होणे, एकांतवासात जपतप याचे आचरण करणे होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अर्जुनाला कृष्ण भावनेचे कारण सांगून चतुराईने युद्ध टाळायचे होते. परंतु प्रामाणिक शिष्य म्हणून त्यांनी ही गोष्ट आपल्या गुरुसमोर मांडली आणि श्रीकृष्ण आपल्यासाठी आचरणीय अशा उचित मार्गाबद्दल प्रश्न केले. याचे उत्तर म्हणून भगवान श्रीकृष्णांनी कृष्ण भावना भावित कर्म किंवा कर्मयोगाचे विस्तृत वर्णन या तिसऱ्या अध्यायात केलेले आहे. तर एक कर्म असतं ऑर्डिनरी कर्म, जे आपलं रुटीन आपण ड्युटी करतो. राईट. कर्म म्हणतात त्याला. त्याच्या विरुद्ध असतं विकर्म, म्हणजे समजा तुम्हाला सांगितलेलं आहे की इथे कचरा फेकू नये, पण तुम्ही तिथे कचरा फेकता, मग तुम्हाला पोलीस येऊन छडी मारते, त्याला म्हणतात विकर्म. तसंच वेदामध्ये विधिविधान दिलेलं आहे, हे खायचं, हे खायचं नाही, किंवा असे अनेक रूल्स रेग्युलेशन आहेत. जे रूल रेग्युलेशन आपण फॉलो करतो तेव्हा आपण कर्म मार्ग फॉलो करत असतो. राईट. किंवा कर्मकांड वॉटेवर. आपण जेव्हा फॉलो करत नाही तेव्हा काय फॉलो करत असतो, अकर्म. मग तुम्ही ह्या टर्म ऐकलेल्या आहेत, कर्म कर्म आणि विकर्म. कळलं तुम्हाला? 3 टर्म तुम्ही ऐकलेल्या आहेत, कर्म, अकर्म, विकर्म. कर्म म्हणजे जे शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ते रुटीन आपण करायचं किंवा आपल्या समाजाने ठरवलेलं आहे ते. विकर्म म्हणजे त्याच्या विरुद्ध, ट्रॅफिक लेन मधनं गाडी नाही न्यायची, लेन तोडायची, त्याला विकर्म म्हणतात, मग तुम्हाला दंड भेटतं. आणि अकर्म म्हणजे भक्ती. ते तुम्ही कर्म करता पण त्याला कर्म लागत नाही. कळलं का तुम्हाला? तुम्ही आता समजा मंदिराकडे चाललात, तुमच्या पायाखाली मुंगी चिरडली एखादी, तुम्हाला नकळता चिरडली गेली, तुम्हाला कर्म लागणार नाही, पण तुम्ही जाणून बुजून पाय दिलं तर कर्म लागेल. किंवा एखादा व्यक्ती दारूच्या दुकानाकडे चाललाय आणि त्याच्या पायाखाली मुंगी चिरडली, त्याला नक्कीच कर्म लागणार. दारू पियाचं पण लागणार आणि ते मुंगी मारल्याचं पण लागणार, दोन्ही बसणार त्याला कर्म. त्याला म्हणतात अकर्म. मग आता अर्जुनाकडे अकर्माचा प्रश्न नाहीच आहे. अर्जुनाला अकर्म म्हणजे काय? युद्ध न करणे, शांत बसणे. अर्जुनाला कर्म काय आहे? कर्म काय अर्जुनाला? युद्ध करणे. बरोबर आहे. विकर्म अर्जुना करता युद्ध न करणे. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत, कर्म आणि विकर्म. पण त्याला विकर्म करायचं नाही, कारण सांगितलं भगवंतांनी पाप लागेल युद्ध नाही केलं तर. त्याला कर्मच करायचंय, युद्ध करण्याचं. पण अर्जुनाला काय वाटतंय, अरे मैं युद्ध करूंगा तो पाप लगेगा मुझे क्योंकि मैं मारूंगा. पण भगवंत म्हणतायत, अरे राजा, तू जर माझ्या भक्तिमय सेवेमध्ये जे काही कर्म करशील, भले ते शत्रूला मारायचं असेल तरी तुला पाप लागणार नाही, कारण त्याची जबाबदारी मी घेईन. कळलं का तुम्हाला? प्रत्यक्षात दिली पण माझी. मग आता ह्याला प्रॅक्टिकल एक्झाम्पल प्रभुपादांनी काय दिलेलं आहे की कधी कधी जेव्हा इस्कॉन मध्ये किंवा भक्ती पथावरती जेव्हा नवीन लोक ऍड होतात ना, त्याला काय वाटतं की भक्ति मतलब शांति, मैं इस्कॉन में आया हूं भक्ति करने, शांति. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ते जप पण एवढं सॉफ्टली करतात आणि मग हरे कृष्ण. 2 घंटे बाद क्या फ्रेश लगा, भक्ति करने से बहुत अच्छा लगता है, भक्ति ही जीवन का गोल है, भक्ति ही करना है. मैं लगे एखादी प्रभु येतात, अच्छा सुनो उधर प्रसाद का काउंटर लगा है, जाओ सर्विंग करो. टाइम हो गया मेरा ऑफिस का जाने का, नहीं कर सकता. 10 मिनिट करो. नहीं पहले प्रसाद दो. आणि प्रसाद खाल्ल्यावरती भक्ती करना है, शांती. आता आपण जेवढे काही बरेच लोक जे आलेले आहेत इस्कॉन मध्ये, आपण सगळे शांतीच्या शोधामध्ये आलेत. कि ऑफिस में मैं त्रस्त हो गया, इससे लड़ाई किया, उससे झगड़ा किया, ये बोल रहा है, वो बोल रहा है, डेडलाइन ये वो. नहीं चाहिए. मतलब अभी है, रखा है, क्योंकि रोजी रोटी का सवाल है तो ऑफिस रखना पड़ता है.
घर में भी वही प्रॉब्लम है, आज ये तारीख हो गया, राशन भरना है घर में, पानी का प्रॉब्लम है, वो जाके इलेक्ट्रिक बिल भरो, बच्चों का स्कूल का फीस भरना है, ये करना है, वो करना है, रिलेटिव के पास जाना है, यात्रा में, ठीक है वो स्पिरिचुअल थोड़ा वो शांति। तो अभी क्या होता है, यहाँ सगळ्यांना त्रस्त मनुष्य का विचार करता हूँ शांति चाहिए मुझे, मंदिर जाता हूँ मैं, बड़ा प्रॉब्लम होता है। लेकिन मंदिर में आते हैं और मंदिर में आने के बाद एक 6 महीना हो गया आपको, मतलब 6 बेसिक जीएसटी कोर्स और किसी काउंसलिंग मेंटर ग्रुप में डाल दिया, तो मेंटर बोलता है अच्छा सुनो अभी हमारा बुक डिस्ट्रीब्यूशन मैराथन चालू हो रहा है, ये बॉक्स दिख रहा है सामने आपको, वो बॉक्स लेके जाओ, उसमें 100 किताब है, उसको बांट के लेके आओ, पैसा लेके आओ उसको बांट के, ठीक है जाओ। आता जो व्यक्ती आहे शांतीच्या शोधामध्ये आलेला है उसके जीवन में अशांति चालू हो जाता है, बोलता है अरे क्या है, मैं इधर पीस ढूंढने के लिए आया था, ये लोग तो मेरे को एकदम काम पे लगा दिया, हमाली कर रहा हूँ क्या मैं, हमाल हूँ क्या मैं, राईट। आणि मग आता हे तर सिंपल आहे, त्याला सेवा दिली चालते, पण एखादा भक्त त्याला येतो म्हणतो कि कल आपको बोला था वो सेवा उधर वो करके आना, आपने किया नहीं, क्या समझते हैं आप अपने आप को, इधर के फ्री में प्रसाद मिलेगा आपको, हाँ हे पण ठीक आहे। त्याच्यावरती तिसरा एखादा डिवोटी असेल तो तुमची काहीतरी खोडी करेल, डिवोटी नाही आपण प्रॅक्टिसिंग डिवोटी आहोत, डिवोटी एक्झॅक्टली, त्याला काय म्हणतात चहाड्या लावणे चिट चैटिंग, अरे पता है वो डिवोटी मैंने देखा वो एक्स्ट्रा गुलाब जामुन निकाल के अपने बैग में रखा और खाया, इधर अरे मग त्याला एवढं झापणार एक गुलाबजामुन खाल्ला म्हणून, तो 10 वेळा विचार करेल इस्कॉन में कौन लेके आया मेरे को, मैं इस्कॉन में क्यों आया, शांति ढूंढने के लिए आया था लेकिन इधर शांति नहीं है, अशांति है पूरा यहाँ पे। मग असे भक्त म्हणजे जे काय असतील ते सोडून जातात ते, मग त्यांना कळत नाही की शांती म्हणजे एक्झॅक्टली काय शांती आहे आणि जीवनामध्ये अशांती म्हणजे काय अशांती आहे। म्हणून बघा प्रभुपाद खाली देते, काही वेळा कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता होय असा गैरसमज केला जातो, आणि अशी गैरसमजूत असणारा मनुष्य बऱ्याच वेळा एकांतवासात पवित्र हरिनामाचा जप करून त्याला वाटतं की मी पवित्र होऊन जाईन, राईट। परंतु जप तर आपल्याला सगळ्यांना करायचं डेफिनेटली, 16 राऊंड आपल्याला मॅन्डेटरी आहे, तुम्ही तर डेफिनेटली शांत एका ठिकाणी बसूनच केले पाहिजेत पण बेसिक 16 राऊंड नंतर तुम्हाला टाइम असेल तर आणखी करू शकता, आपले बरेच लोक करतात। पण आपल्याला समजा एखादी सेवा आहे, ड्यूटी आहे, तर आपण म्हणू शकत नहीं कि मैं इस्कॉन में भक्ति करने आया हूं, मुझे भक्ति करने दो। इस्कॉन में भक्ति करने आया हूं, उसका अर्थ क्या है, क्या करोगे भक्ति में, 24 घंटा जब करने का कैपेसिटी है क्या तुम्हारा, अच्छा 2 घंटा जब करने का कैपेसिटी है क्या वो भी नहीं है। लेकिन कैसे तो प्रभुपाद ने बोल दिया ठीक है चलो 2 घंटा शांति से बैठ के जब करो, उसके बाद सेवा करना मंदिर में, नहीं तो तुम्हारा माइंड तुमको खा जाएगा, पागल बना देगा, है ना, आपको एंगेज नहीं होने देगा कृष्णा कॉन्शियसनेस में। तो आपको सेवा करना है, सेवा के माध्यम से हम लोग एंगेज रहेंगे। भक्ति शास्त्री क्लास सुनो, मतलब एग्जाम दो एक महीना पढ़ाई करते रहो, एंगेज हो गया ना 1 महीना, बराबर। नहीं तो 1 महीना क्या करते आप लोग, ये पढ़ाई नहीं करते तो फिर बाहर का कुछ ना कुछ देखते थे। टाइम आपल्याकडे असेल तर आपण काय करतो, सोशल मीडियावरती जावा, क्रिकेट बघा, सिरियल बघा, हे बघा ते बघा, वेळ आपल्या आयुष्यात असत, अभ्यास म्हणून अभ्यास करत एंगेज झालात ना। म्हणून भगवंत म्हणतायत की प्रभुपाद म्हणतायत की बुद्धियोग किंवा आध्यात्मिक पथावरील ज्ञानाविषयक बुद्धी म्हणजे सक्रिय जीवनातून निवृत्त होणे, एकांतवासात जप तप करणे असे नवीन लोकांना वाटतं, राईट। आणि भगवंत अर्जुनाला हेच समजवत आहेत की अरे राजा, भक्ती म्हणजे एकांत ठिकाणी बसून माझा ध्यान करणे असं नव्हे, ते होईल नक्की पण त्याला वेळ लागेल, एवढ्या लवकर ना, ती जी स्टेज आहे ना ती तू एवढ्या लवकर नाही पोहोचणार राजा। आणि इव्हेंच्युअली ती जरी स्टेज आपण पोहोचलो किंवा पार केली तरी आपण नंतर काय करणार आहोत। म्हणून तुम्हाला योगा लॅडर मध्ये मी सांगितलं होतं ते की पहिले आपण कर्मकांडामध्ये सक्रिय असतो, राईट, सकाम
कर्मयोगामध्ये सक्रिय असतो, म्हणजे सेवा करतो आपण काही ना काहीतरी. निष्काम कर्मामध्ये सुद्धा सेवा करतो, पण एखाद्या गोष्टीबद्दल मनामध्ये इच्छा न ठेवता, म्हणून निष्काम म्हटलं जातं त्याला. नंतर ध्यान योगामध्ये गेल्यावरती तो व्यक्ती काय होतो, निष्क्रिय होऊन जातो. तो म्हणतो अभी ध्यान, अभी मी शुद्ध हो ध्यान कर सकता हूं. नंतर तो अष्टांग योगामध्ये सुद्धा निष्क्रिय असतो. पण हे सगळे प्युरिफिकेशन फेजेस पास केल्यानंतर शेवटला तो जेव्हा भक्ती योगामध्ये जातो, तेव्हा पुन्हा काय करायला लागतं आपल्याला, ऍक्शन, सेवा करावी लागतं ना भक्ती योगामध्ये. यशोदामाई काय ध्यान योगी नाहीये, ती ध्यान योगी आहे सर्वात हायएस्ट, पण सेवेच्या माध्यमाने. तिथे जाऊन तुम्ही म्हणू शकत नाही मैं अभी शांत बैठ के, तो फिर वो आपके लिए गोलोक में जगह नहीं है. आपको उसके लिए दूसरा कोई लोक भेजना पड़ेगा, नीचे वाला, है ना, तपलोक, जनलोक, महरलोक, ब्रह्मलोक. क्योंकि गोलोक में सेवा है और सेवा करने से ही हम सुखी हो सकते हैं, राइट. म्हणून नवीन नवीन जे लोक असतात त्यांना हा कन्फ्युजन असतं. पण हेच भगवद्गीता किती सिम्पली प्रभुपादांनी दिलेली आहे की सुरुवातीला जर आपण असं समजून घेतलं तर आपल्याला नंतर इस्कॉन मध्ये त्रास होणार नाही कि उसने ऐसा बोला, उसने ये बोला, ये सेवा वो सेवा. अरे मैं यहाँ पे वो सब चीजों के लिए आया नहीं हूँ. कोई क्या बोले नहीं बोले, मैं भगवान की सेवा करने आया, मैं सेवा करते रहूंगा, राइट. कळलं सगळ्यांना थोडंफार. अर्जुनाला हे समजत नाहीये की भक्ती म्हणजे कार्य करणे, भगवंतांच्या प्रीती करता. भक्ती म्हणजे कार्य सोडून पळून जाऊ नये. त्याला काय म्हणतात, भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकली अशांत, कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. भुक्ती म्हणजे जगाचा भोग घेणारे, मुक्ती म्हणजे मुक्तिकामी म्हणजे हे असे जे अर्जुन म्हणतो ना आता, शांति मुझे जंगल में जाकर संन्यास लेना है. अच्छा क्या करोगे संन्यास लेके, शुद्धिकरण करूंगा अपना. अच्छा शुद्धिकरण करने के बाद क्या होगे, प्यूरिफाई होगा तो भगवान के धाम में जाऊंगा. अच्छा धाम में जाके क्या करोगे, सेवा करोगे ना, राइट. मग जो हा स्विच ओव्हर आहे, पहिले सक्रिय, मध्ये निष्क्रिय, पुन्हा सक्रिय, त्रास होतो त्या लोकांना सेवा करायनंतर, पण सेवा करायची सवय नसते, राइट. म्हणून भगवान म्हणतात पहले एक्शन में हो, भक्ति में तभी भी एक्शन में रहोगे साधक लेवल पे, और भगवत धाम जाने के बाद तो एक्शन में ही रहोगे. लेट्स फॉलो द स्ट्रेट फॉर्म्युला, एक्शन एक्शन एक्शन, राइट. महाअर्जुनाला भगवंताने समजून सांगितलं, राइट. मग आता दुसरा श्लोक बघा, वाचा, निवेदा माताजी वाचा. आवाज येत नाही निवेदा माताजींचा. हा प्रभूजी, श्लोक क्रमांक सांगा प्लीज. 3.2. एक मिनिट प्रभूजी, तुम्हाला लेट होणार असेल तर दुसरा म्हणतो, नंतर पुन्हा श्लोक भेटेल तुम्हाला वाचायला. वाचा. हरे कृष्ण, आवाज येतोय का? वाचा वाचा. हरे कृष्ण, हा येतोय, वाचा वाचा. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धी मोहय शिव मे तदेकं वाद निश्चित्व येन श्रेयो माप्नुयाम्. तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे, म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा. हरे कृष्ण. ओके, हरे कृष्ण, थँक्यू. तर 2 मार्ग त्यांनी सांगितलेत, एक ज्ञान मार्ग आणि म्हणजे बेसिकली बुद्धी मार्ग आणि कर्म मार्ग. अर्जुन म्हणतो की ये 2 मार्ग में से कौन सा मार्ग अच्छा है मुझे बताइए. तर आपल्या सगळ्यांना आपण आता जे अनालिसिस केलं त्याने कळलेलंच आहे की आपल्याकरता कुठला मार्ग आहे श्रेष्ठकर, कर्म मार्ग आहे, भक्ती योग, कर्मयोग. नुसता कर्म नव्हे, कर्मयोग, राइट. पण ते अर्जुनाला कळलेलं नाहीये, म्हणून अर्जुन म्हणतो की ये दोनों में से क्या अच्छा है आप मुझे बताओ. आता हे सगळं अर्जुनाला कन्फ्युजन होण्याची कारण काय दिली आहेत आपल्या आचार्याने, जे तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं की जे दूरेण आवरेण कर्म श्लोक आहे त्याच्यामध्ये अर्जुनाला म्हटलं दूर किसको करना है, गंदी चीज क्या है, कर्मकांड. पण भगवंत म्हणतायत सॉरी कर्मयोग म्हणजे कर्म न करणे अर्जुनाला वाटतंय, पण भगवंत म्हणतात कर्म करना है लेकिन भक्ती में करना है, राइट. दूरेण ही आवरण कर्म म्हणजे कर्मकांड आहे, ते तू दूर कर अर्जुन, कर्मयोग दूर करू नकोस, राइट. आणि ऑन टॉप ऑफ दॅट भगवंत तुम्हाला दिसेल 2.72 मध्ये आणि बाकीच्या अगोदरच्या बऱ्याच श्लोकांमध्ये
शेवटच्या 3-4 श्लोकांमध्ये त्यांनी काय वापरला, शांती शांती हा शब्द वापरलेला आहे बघा. 70वा श्लोक, अपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम सशांतीम आपनोति न काम कामी. 71 मध्ये पण भगवंतांनी सांगितलं 2.71 निर्ममो निरंकार सशांतीमध्ये गच्छति. अशा प्रकारे शांती 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 पुन्हा पुन्हा रिपीट केलं. अर्जुनाला काय वाटलं, शांती मतलब कोई किसी के साथ डील करना नहीं है, यू नो. आता परस्पर आपले भांडणं का होतात लोकांची, कारण एकत्र आले, एकत्र सेवा. यात्रेमध्ये झाले का काय एखाद्याच्या रूम मध्ये आले आणि अरे यार यही मिलना था, अच्छा सोने का टाइम 12 बजे आऊंगा रात को, मैं जगन्नाथ दर्शन के लिए जा रहा हूँ, रात को आएगा लाइट चालू करेगा, डिस्टर्ब करेगा, झगड़ा करने आया यात्रा में. असं म्हणजे एकत्र एक ते सिंगल रूम असेल तर काय शांती, दोघं आले की भांडण होणार, पण मेळजोळ करावा लागतो, भक्ती आहे आपली, सेवा आहे, राईट. पण अर्जुनाला वाटलं शांती. पण अर्जुनाला कळलं नाही की भगवंत काय सांगतायत. आता लक्षात ठेवा, जर अर्जुनाने युद्ध नाही केलं तर त्याला एक शांती प्राप्त होईल, नाही असं नाही, वरात गेला तर शांती होईल, पण ती शांती कुठली असेल, बाह्य शांती असेल की कोणी मेला नाही, कोणी काय झालं नाही, शांती. अरे पण भगवंत अर्जुनाला सांगतात आंतरिक शांतीबद्दल. आंतरिक शांती काय आहे, या मनातील आणि आपल्या हृदयातील इच्छांपासून मुक्ती, बरोबर आहे. जोपर्यंत ती आपल्याला मुक्ती भेटत नाही इच्छांची, तोपर्यंत आपण शांत होऊच शकत नाही ना. मुक्ती मुक्ती सकली अशांत, कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. जोपर्यंत, म्हणून बघा तथाकथित योगी असतात, तथाकथित योगी किंवा स्पिरिच्युअलिस्ट, ते म्हणतात किंवा एखादे मोटिवेशनल स्पीकर, शांत हो जाओ, अच्छा सुनो आपको गुस्सा आएगा ना, उल्टा गिनती करना, 10, 9, 8, 7 ऐसा गिनती करो, 1 तक आ जाओ, शांति होगी. ऐसा आज तक हुआ है क्या किसी को? है? नहीं हो सकता. अच्छा अगर किसी से झगड़ा भी हो गया, आप अगर बोलेंगे वो तुम उस कमरे में जाओ मैं इस कमरे में, तो इस रूम में दीवार को मारेगा वो उस रूम में दीवार में आ जाएगा. क्यों? क्योंकि बिकॉज द डिझायर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला त्रास होणारच आहे, राइट. म्हणून भगवंत ऍक्च्युअली सांगतायत की तुझे आंतरिक शांति चाहिए अर्जुन, तुम मेरी सेवा कर, भक्ति कर, और मेरी सेवा भक्ति में कभी युद्ध भी लड़ना पड़ेगा, कभी मैं बोलूंगा शांति से वन में जाके मेरा जप भी करो, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कुछ भी सेवा आ सकती है, श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम से लेकर अर्चना वंदम दास्यम साक्यम, कोई भी सेवा आ सकती है. हाँ हमारे लिए मैंडेटरी है 16 माला, वो बेसिक, वो तो सब करते हैं, शुद्ध भक्त भी करते हैं. मतलब 16 माला मतलब उनका जीवन ही भगवत नाम परायण है, उसमें सेवा करते रहते हो. बट आपण जोपर्यंत डिझायर पासून मुक्त होत नाही तोपर्यंत शांती नसणार आहे. मग भगवंत सांगतात इंटरनल पीस, अर्जुनाला वाटतंय एक्सटर्नल पीस, राईट. म्हणून तो म्हणतोय की तुम्ही मला काय सांगा, अशा प्रकारे खिचडी नका सांगू, व्यामिश्रण म्हणजे काय, मिक्स करून. जसं उदाहरणार्थ मी जर तुम्हाला सांगितलं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही ॲलोपॅथिक ट्रीटमेंट पेक्षा चांगली आहे, म्हणून तुम्ही ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घ्या. ऐकलं का तुम्ही स्टेटमेंट, काय बोललो मी? पुन्हा एकदा ऐका. आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही ॲलोपॅथिक ट्रीटमेंट पेक्षा चांगली आहे, म्हणून ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घ्या. वाक्य चुकीचं आहे ना हे. जर आयुर्वेदिक ट्रीटमेंट ॲलोपॅथिक ट्रीटमेंट पेक्षा चांगली असेल तर मी ॲलोपॅथी घेतली पाहिजे की आयुर्वेदिक घेतली पाहिजे? आयुर्वेद ना, बरोबर. पण भगवंत काय म्हणतात, अच्छा सुनो अर्जुन इधर आओ, क्या हो गया, हाथ में चोट लगे, बीमारी है, सुनो आयुर्वेदा बहुत अच्छा ट्रीटमेंट देता है एलोपैथी से, तो इसलिए तुम एलोपैथी ले लो, राइट. म्हणजे भगवंत अर्जुनाला म्हटलंय की बुद्धीचा मार्ग हा कर्म मार्गापेक्षा श्रेष्ठ आहे. आता तुम्ही मला फ्रेज बनवून द्या. आता हे वाक्य बघूया कोणाला समजलेलं आहे. 2 मार्ग आहेत, बुद्धीचा मार्ग आहे म्हणजे बेसिकली ज्ञान मार्ग, आणि दुसरा कर्म मार्ग आहे. मग आता हे स्टेटमेंट ॲलोपॅथी आयुर्वेदचं तुम्ही मला बनवून द्या, कोण देईल पटकन? बुद्धीचा मार्ग चांगला आहे पण तरी पण तू कर्मच कर. हा म्हणजे चला अजून थोडा लांब व्हा की कर्म मार्ग हा बुद्धीच्या मार्गापेक्षा श्रेष्ठ आहे, पण तू बुद्धीचाच मार्ग कर्मच कर. हा कर्मच कर.
पण आता अर्जुनाला वाटतंय की अरे कर्म करूंगा तो फाइटिंग करूंगा मारूंगा लोगों को तो पाप लगेगा, शांति नहीं रहेगी जीवन में। भगवान तो म्हणतात अरे ऐसा नहीं होता है भैया, मैं जो बोल रहा हूँ क्या है, कर्म का मार्ग मेरी भक्ति का मार्ग है। मेरे लिए कर्म करोगे तो शांति मिलेगी, केवल शांति का नाटक करोगे जंगल में जाकर और हृदय में बहुत सारे अनर्थ भरे रहेंगे तो क्या शांति मिलेगा आपको। सिमिलरली इस्कॉन मध्ये जे प्रभुपादांनी पहिल्या पॅराग्राफ मध्ये दिलेलं आहे कि कधी कधी नवीन भक्तांना काय वाटतं, शांति से बैठ के हम एक कोने में जप करना चाहते हैं, कोई डिस्टर्ब मत करो, मैं यहाँ जप करने के लिए आया हूं। तर त्याला कळलेलं नसतं अजून की जप करण्याकरता पण आशीर्वाद लागतो, चॅन्टिंग करण्याकरता पण ब्लेसिंग लागते बाबा। बिना भक्तांच्या ब्लेसिंगने, बिना भगवंतांच्या कृपेने चॅन्टिंग करू शकणार ना तुम्ही, झोपून जाल। तुम्हाला वाटेल चॅन्टिंग करतोय मी, फार चांगली चॅन्टिंग झाली 1.5 तास, अच्छा अभी वो टीवी की रिमोट लाओ। चैंटिंग करने का यही बेनिफिट था क्या तुमको, मतलब आउटपुट ये निकला कि चैंटिंग पूरा होने के बाद टीवी देखने के लिए चले गए। वास्तविक चैंटिंग अगर हुआ होता तो टीवी देखते नहीं आप, बरोबर आहे का नाही। म्हणून नवसाधकांनी ऍक्च्युअली नेहमी भक्तांच्या संघामध्ये राहिलं पाहिजे, गुरूंच्या मार्गदर्शनामध्ये राहिलं पाहिजे, काउन्सलर मेंटरच्या मार्गदर्शनामध्ये राहिलं पाहिजे। इंडिपेंडेंटली आपण एखादं डिसिजन घेतलं आणि हे कार्य करते आपल्याला धोक्यामध्ये येईल भक्ती आपली, राईट। तर भगवंत ते इथे क्लिअर करतात। तुम्हाला बरीच मी उदाहरणं अशी दिलेली आहेत अगोदर सुद्धा, है ना। एक प्रभुपादांचे डिसायपल होते महाराजांच्या टाइमला, ते म्हटले की नाही मैं इधर जाके जब करना चाहता हूँ, हरदास ठाकुर जैसा रोज का 192। प्रभुपाद म्हटले की नहीं आप नहीं कर सकते, आप मत जाओ। म्हटले नहीं मैं करूंगा, भक्ती में आया हूँ, मैं जब करने आया हूँ। गेले ते 6 महिने त्यांनी क्रॅश कोर्स केला आणि क्रॅश झाले। नंतर मग महाराजांना तिथे भेटले पेट्रोल पंपला, पेट्रोल भरत होते, अमेरिकेतली गोष्ट आहे। महाराज म्हटले अरे इधर कैसे, आप तो चैंटिंग करने गए थे 192 राउंड्स। तो म्हटले नहीं मैंने मेरा 6 महीने में पूरी जिंदगी चैंटिंग कर लिया पूरा। मग असं होतं एकांतवासामध्ये आपण काय करू, भक्ती कशी होईल आपल्याला माहिती, आपली भक्ती, राईट। म्हणून प्रभुपाद इथे आपल्याला सांगतायत की निष्क्रियता नव्हे भक्ती म्हणजे, म्हणून प्रभुपादांनी या तात्पर्यामध्ये सुंदर लिहिलेलं आहे। प्रभुपाद म्हणतात यापूर्वीच्या अध्यायात भगवद्गीतेच्या प्रास्ताविक निवेदन म्हणून सांख्ययोग, बुद्धियोग, बुद्धिद्वारा इंद्रिय निग्रह, निष्काम कर्म आणि नवसाधकाची स्थिती इत्यादी विविध मार्गाचे वर्णन करण्यात आले, पण या सर्वांची मांडणी पद्धतशीरपणे करण्यात आली नव्हती। म्हणून आकलन किंवा बोध होण्यासाठी आणि आचरण करण्यासाठी या मार्गाची संसूतबद्ध मांडणी आवश्यक होती। यास्तव वरकरणी गोंधळात टाकणाऱ्या या गोष्टींचे स्पष्टीकरण अर्जुनाला हवे होते, ज्यामुळे सर्वसाधारण लोकही विपर्यास न करता यांचा स्वीकार करू शकतील। शब्दांची फसवणूक करून अर्जुनाला गोंधळात टाकावे हा जरी श्रीकृष्णांचा उद्देश नव्हता, तरी अर्जुनाला कृष्ण भावनेची पद्धती म्हणजे निष्क्रियता की सक्रिय सेवा आहे हे समजू शकले नाही। कळलं का तुम्हाला? कृष्ण कॉन्शियसनेस किंवा भक्ती म्हणजे काय आहे, ऍक्शन ओरिएंटेड आहे, सेवा आहे। म्हणून प्रभुपादांनी कसा अनुवाद केलेला आहे, डिव्होशनल सर्व्हिस। नुसतं डिव्होशन नव्हे, नुसतं भक्ती म्हटली नाही, भक्तिमय सेवा। कारण निस्ती भक्ती म्हणजे काय, मैं बहुत कृष्ण से प्रेम करता हूँ, कृष्ण मेरे सपने में आए, बांसुरी बजाया उन्होंने, राधा रानी आई थी, और उसके बाद क्या होगा फिर कल सुबह उठने के बाद, अच्छा राधा रानी आई थी, क्या हुआ उसके बाद? नहीं मैं अभी थोड़ा जॉगिंग के लिए जा रहा हूँ। चैंटिंग नहीं बाद में करते हैं। अच्छा अभी मैं ऑफिस जा रहा हूँ। अरे राधा रानी सपने में आई है तो आप सुबह उठ के भगवान का भजन करने का उत्साह आएगा ना आपको, राइट। म्हणून प्रभुपाद देतात की भक्तिमय सेवा म्हणजे सक्रियता। दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे भगवद्गीतेचे रहस्य समजून घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अर्जुन आपल्या प्रश्नांद्वारे कृष्ण भावनेचा मार्ग मोकळ करीत आहे। म्हणून लक्षात ठेवा, श्रील प्रभुपादांनी केलेले जे अनुवाद आहेत आणि जे तात्पर्य आहेत ते एवढे सुंदर आहेत की आपल्याला कधीही आयुष्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही। भक्ती काय आहे, ज्ञान मार्ग काय आहे, अष्टांग काय आहे, हे सगळे आपल्याला 1 by 1 प्रभुपादांनी क्लिअर केलेलं आहे इथे, राईट। तर अशा प्रकारे हा तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीचा हे आहे, इंट्रोडक्शन आहे, राईट। मग आता त्यानंतर श्लोक नंबर 3 आपण जो बघू येत्या वीकला। 3 नंबर श्लोक पासून प्रभुपाद काय करतात, भगवंत काय करतात, सांगतात की कशा प्रकारे
कर्माचा मार्ग जो आहे, कर्मयोगाचा मार्ग हा श्रेयस्कर आहे अर्जुन तुझ्याकरता, ज्ञान मार्ग श्रेयस्कर नाहीये. आणि तो कसा नाहीये ते प्रभुपाद भगवंत स्टेप बाय स्टेप सांगतील. कर्माचा मार्ग त्यानंतर कसा असताना लक्षात ठेवा. बऱ्याचदा आपल्याला कन्फ्युजन का होतं, आपण काय विचार करतो, अरे कर्मयोगाचे श्रेष्ठ तो लास्ट में भक्ती आहे, भक्ती योग आहे, बरोबर ना. ते आपल्या योगा लेटर मध्ये काय आहे, शेवटला भक्ती योग आहे आणि खाली कर्मयोग आहे. तो भगवान क्यों बोल रहे हैं कर्मयोग करने का, भक्ती योग नाही करने का. एवढं लक्षात ठेवा की कर्मयोग जे आपण आता करतोय ते आपण ऍक्च्युली आचार्यांच्या मार्गदर्शनामध्ये भक्ती योगच करतोय टॉप लेवलचं. कारण आपण जे इस्कॉन मध्ये भक्ती योग करतोय, आता कर्मयोग जे करतोय ते साधारण कर्मयोग नाही आहे जगातील. या जगातील जो एखादा जो पारंपरिक योगा लेटर मध्ये जातो ना व्यक्ती, कर्मकांड पासून ते सकाम कर्म निष्काम कर्म, त्याला माहित नसते की योग में वो व्यक्ती कौन है जिसके लिए मुझे ध्यान करना है, पूजा करना है. पण आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे, म्हणून आपण साधारण कर्मयोगी नाही होत, आपण भक्तीमधले कर्मयोगी आहोत. राईट. आता कर्मयोग हा शब्द वापरला जातो कारण आपण आज सुद्धा कर्माशी आसक्त आहोत. राईट. म्हणजे आपल्याला आवडतं आपण कर्म करतो किंवा आपण कर्माच्या फळांची इच्छा ठेवतो, म्हणून आपल्याला तसं म्हटलेलं आहे. बेसिकली म्हणजे आपली भक्ती काय आहे, कर्म मिश्र भक्ती आहे. राईट. त्याला कर्म मिश्र भक्ती म्हणतात. काही लोकांची ज्ञान मिश्र भक्ती असते कर्माच्या स्टेज नंतर. मग आपल्याला म्हणून एनओडी मध्ये तुम्हाला दिसेल अन्नामेलशत शुद्धम ज्ञान कर्म अनावृतम अनुकूल्यने कृष्ण अनुशीलनम भक्ती उत्तमा. म्हणजे आपली भक्ती कशी असावी, कर्मापासून पण मुक्ती, ज्ञानापासून पण मुक्ती. मग आता कर्मापासून मुक्ती म्हणजे तुम्ही असा नाही विचार करू की कर्मापासून मुक्ती शांती, वैसे नाही बोल रहे भगवान. कर्मापासून मुक्ती म्हणजे कर्माविषयी आसक्ति असू नये कि मुझे यही सेवा करना है या फिर इस सेवा से उत्पन्न वाला फल मैं खाना चाहता हूँ. ये दोनों को इच्छा रहित कर्म करणे है, उसको भक्ती बोलते हैं. राईट. आणि ज्ञान तर आपल्याला नकोच आहे, ज्ञान आपल्याला हवंय पण भक्तिमय ज्ञान हवंय. राईट. ते तिसऱ्या श्लोकापासून मग भगवंत स्टेप बाय स्टेप अनालिसिस करतील आणि सांगतील की भक्तिमय कर्मयोग कैसे श्रेयस्कर है केवल ड्राय ज्ञान योग रिनन्सिएशन से. ठीक आहे. कळलं सगळ्यांना थोडा बहुत सारांश. हरिबोल प्रभूजी. हा बोला. कर्मयोग हा मग लॅडर मध्ये आपण कुठे ठेवू शकतो, बिफोर भक्ती मार्ग? लॅडर तुम्ही बघितले का? हो प्रभू. मग लॅडर मध्ये ठेवलेलं आहे ना ऑलरेडी. कर्मयोग बघा, आता जो तुम्ही प्रश्न विचारला त्याला उत्तर आहे तुमची दुसरी, त्याला म्हणतात प्रोग्रेसिव्ह योगा लॅडर. तुम्हाला दिली साईडला प्रगतशील योग शिडी आणि नंतर आहे ती लिफ्ट वाली दिलेली आहे. मग आता इस्कॉन मध्ये काय झालंय आपलं, आपण कर्मकांडामध्ये पशु जीवनामध्ये होतो, त्यातनं कर्मकांडामध्ये आलो. कर्मकांडातनं आपण डायरेक्टली कुठे गेलो, निष्काम कर्म सकाम कर्मामध्ये आपण कर्मयोगामध्ये. राईट. कर्मयोगाचे दोन फाटे फुटतात, सकाम कर्मयोग, निष्काम कर्मयोग. पण आपण निष्काम कर्मयोगानंतर अष्टांग योग मध्ये जात नाही किंवा आपण ज्ञान जात नाही. याचा अर्थ असा नाही की आपण त्याचे प्रिन्सिपल फॉलो करत नाही. अष्टांग योग म्हणजे बेसिकली काय करणे, जाणणे, मी आत्मा आहे, मी शरीर नाहीये, वैराग्य धारण करणे, हे सगळं आपण करतो. पण आपण त्या प्रक्रियेमध्ये घुसत नाही. इन द सेन्स की आपण उद्दिष्ट आहे ना बनवत. म्हणजे कारण अष्टांग म्हणजे ध्यान म्हणजे काय, अभी घर दार सब कुछ छोड़ छाड़ के जंगल में बैठ के जप करने का परमात्मा के ऊपर. हम वो नहीं करते. हम डायरेक्टली क्या करते हैं, उसको बाईपास करके सीधा भक्ति योग में चले जाते हैं. राईट. वाय? कारण भक्ती योग मध्ये गेलो सुद्धा आपल्याला तेच ऍक्टिव्हिटी करायला लागते जे आपण कर्मयोगामध्ये करत होतो. आता कर्मयोगामध्ये तुम्ही करताय, कुणा करताय, आपल्या फॅमिली करता असाल किंवा स्वतःच्या शरीरा करता असाल किंवा देशा करता असाल, जगा करता असाल, परोपकार, हे सगळे एक्सटेंड होतात. स्वतःपासून ते फॅमिली, मग राष्ट्र, मग पूर्ण जग, संसार के लिए कर रहा हूं मैं. पण जेव्हा तुम्ही भक्ती योगामध्ये येता टॉप लेवलला, तेव्हा तुम्ही काय करता, कार्य एखादा भगवान की प्रीति के लिए, वैष्णव की प्रीति के लिए. राईट. मग आपल्याला शेवटला जर तेच करायचं असेल तर मध्ये या दोन स्टेप मध्ये कशाला वेळ घालवायचा, अष्टांग आणि ज्ञान मध्ये. याचा अर्थ असा नाही की त्याचे प्रिन्सिपल फॉलो करणार नाही, यम नियम आसन आपण सगळं फॉलो करणार. क्या खाना है, नहीं खाना है, कितने बजे उठना है, बैठना है, ये सब करेंगे हम लोग अष्टांग योग की प्रक्रिया को. लेकिन हमारा उद्देश्य सेवा करना है, सेवा के लिए फिट रहना है. कळलं तुम्हाला? ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. बोला माताजी. प्रभूजी, मला एक गोष्ट विचारायची होती. मी थोड्या वेळापूर्वी पण मी तुम्हाला कॉल केलेला पण फोन काही लागत नव्हता प्रभूजी. 9 तारखेचं ट्रेनचं तिकीट आहे कारण 10 तारखेला गुरु महाराजांची व्यासपूजा आहे ना. करेक्ट. तर
वाड्याला कधी आलेलो नाही प्रभूजी. कल्याणमध्ये उतरल्यानंतर कसं जायचं वाड्याला, आणि वाड्यामध्ये एक रात्र बस आम्हाला थांबायचं होतं प्रभूजी, पण आम्ही कसं थांबू शकतो, कारण दुसऱ्या दिवशी आम्ही रिटर्न परत यायचंय आम्हाला प्रभूजी. ओके, चालेल ना, आपण चौकशी करतो ना. मी तिकडे तुम्हाला सांगतो चौकशी करून तिकडे स्टेला काय, आणि तिकडून कल्याणवर ना ते पण तुम्हाला मी रूट देईन, सांगेन ट्रेनचा रूट कसा आहे, काय कसं आहे, कसं जायचं सांगेन, काहीच माहिती. चालेल, व्हॉट्सअपवर सांगतो. किंवा कल्याणला आपल्या हे राहतात या माताजी, काय त्यांचं नाव, कालिंदी माताजी, कुठे गेल्या त्या, कल्पना माताजी, त्या पण राहतात, त्यांच्याशी पण कनेक्ट करू आपण. कदाचित त्या पण येत असतील, तुम्ही एकत्र याल तिकडून. कारण सकाळी 6:30 आम्ही कल्याणला पोहोचू प्रभूजी. करेक्ट, बरोबर टायमिंग आहे. त्या माताजी पण आहेत, आपण तुम्हाला देतो मी कॉन्टॅक्ट वगैरे आणि सांगतो कसं आहे रूट वगैरे. टाकून ठेवा. येस प्रभूजी, प्रार्थना करा प्रभूजी. गुरु महाराज वृंदावन मध्ये आहेत ना, तर कुकिंगची सेवा कदाचित भेटेल, कारण 2 दिवसापूर्वी बोललेलो आहे त्यांचे जे पर्सनल सर्वंट आहेत त्यांच्याशी, तर ते हो हो म्हणाले. बघतो, जर सेवा भेटली तर प्रभूजी चांगल्या प्रकारे गुरु महाराजांची सेवा होऊ शकते. प्रचुर मात्रेमध्ये संघ भेटलेला आहे प्रभूजी. 26 वर्षामध्ये जेव्हापासून भक्तीमध्ये आले तेव्हापासून गुरु महाराजांचं बस दुरूनच दर्शन घेतलं, आणि दीक्षेच्या वेळेला बस 2 मिनिटापूर्वी ते गुरु महाराजांच्या समोर बसलेले. परंतु जेव्हापासून गुरु महाराज आले तर रोज 1-1.5 तास तरी गुरु महाराजांच्या बरोबर टाइम मिळतोय प्रभूजी. जो हृदयामध्ये जो दावाग्नी होता एकदम, की सगळे गुरु महाराज वृंदावन मध्ये येतात आणि माझे गुरु महाराज येत नाहीत, तर महाराजांनी ह्या वेळेला भरभरून एवढं प्रेम दिलं, एवढं भरभरून सर्वांना संघ दिलाय, ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. लाईफ टाइम टिकेल आता ते प्रेम हृदयात साठवून ठेवलंय, की पुन्हा कधी महाराज लवकर नाही आले वृंदावनला तरी ते हृदयात साठवून ठेवलंय. गुरु महाराजांनी दामोदर अष्टकम केलेलं, गुरु महाराजांनी कीर्तन केलेलं, आणि जपाच्या वेळेला गुरु महाराजांच्या बरोबर जप करायला भेटलेला. आणि परवा दिवशी गुरु महाराजांच्या बरोबर 1-1.5 तास आम्ही गोशाळेमध्ये प्रभूची फिरलो. महाराजांनी एवढ्या गर्दीतून आले माझ्याजवळ, माझ्याशी बोलले, मुलीला जवळ घेतलं, त्यांचा गार्लँड मुलीच्या गळ्यामध्ये घातला, प्रभूजींच्या गळ्यामध्ये घातला, प्रभूजींना जवळ घेतलं, माझ्याशी बोलले, काय करते काय करते, तर म्हटलं महाराजांना सांगितलं मी वृंदावनमध्ये जप वगैरे करते, सेवा करते. महाराज खुश झाले. मी म्हटलं महाराज प्रसादाला घरी याल ना, तर महाराज म्हणले हा काय, का नाही येणार मी. मला भेटले असं सांगितलं असतं. दररोज माताजी 64 माळा करतात सकाळी सकाळी उठून. ते नाही सांगितलं प्रभूजी मी, पण बोलले महाराजांशी, महाराजांना समजतं आपल्या भावना. आणि विशेष म्हणजे जेव्हा गुरु महाराज आले वृंदावन मध्ये, आणि जेव्हा पहिला क्लास झाला भागवतम क्लास महाराजांचा, तेव्हा डोळ्यातून अश्रू थांबत होते, नॅचरली हृदय रडत होतं. आणि जेव्हा महाराज क्लास संपून निघाले होते तेव्हा एवढी गर्दी झाली होती, मला गुरु महाराजांना भेटायचं होतं, परंतु एवढी गर्दीमध्ये जसं खूप लांब पर्यंत मी गेट पर्यंत पोहोचले, परंतु कोणी समोर पण जाऊन देत नव्हतं. आणि अचानक मी जोर रडायला लागले, आणि एकदम तोंडातून शब्द गेला गुरु महाराज. महाराज आले, माझ्याजवळ थांबले, सगळे भक्त बाजूला झाले, महाराजांनी माझ्याकडे बघितलं, हसले, आणि थोडी लक्ष्मी होती माझ्याकडे, मी गुरु महाराजांच्या हातात दिली. गुरु महाराज मला म्हटले रडू नकोस, कशासाठी रडतेस. म्हटलं गुरु महाराज मला हे आनंद आश्रय मी सांगू शकत नाही मी कशासाठी रडते. आणि त्यांच्या बरोबर मला समजलं पण नाही की डिवोटी आहे तेवढे. मी गुरु महाराजांच्या बरोबर एमबीटीच्या गेट पर्यंत गेले, गुरु महाराजांनी नमस्कार केला, आणि एवढं म्हणजे आतून एवढं हे झालं होतं, अग्नी होता गुरु महाराजांचा दर्शनाचा, तो एकदम गुरु महाराजांनी शांत केलं प्रभूजी. प्रतीक्षा मिथिल पडत माझे विचार करतायत की हमको कब मिलेगा हे सब. उद्या बरसाण्यामध्ये प्रीती कुंड म्हणून आहे, तर महाराज जाणार आहे तिथे, तर सगळेजण भक्त पण जाणार आहेत. जीर्णोद्वार आहे उद्या, महाराज शुभारंभ वगैरे करतील. अच्छा. विशेष म्हणजे वृंदावन मध्ये महाराज आल्यानंतर जे काही महाराजांचे फ्रेंड आहेत पुरा जुने, आणि राधा रमण मंदिर मध्ये बघितलं, राधा दामोदर मंदिर मध्ये बघितलं, नंतर नंदगाव मध्ये बघितलं, किती भक्त किती प्रेम करतात, इथले गोस्वामी किती प्रेम करतात गुरु महाराजांच्यावरती, हे खूप जवळून बघायला भेटलं प्रभूजी. महाराज तर ते विसरले नाहीत अजून महाराजांना. महाराज जुने ब्रजवासी आहेत ना आपल्यापेक्षा. इस्कॉन मध्ये येण्या अगोदर ते वृंदावन मध्येच होते.
हा, आणि विशेष म्हणजे राधारमण मंदिरमध्ये गेल्यानंतर सुद्धा राधारमणचं स्पेशल दर्शन, नंतर राधा दामोदरजींचे प्लेट भेटली गुरु महाराजांच्या हातात दिली चांदीची, ज्यामध्ये भगवंत प्रसाद घेतात. ते बघितल्यानंतर एवढं विशेष वाटलं की गुरु महाराज किती ग्रेट आहेत आणि मी खरं त्यांची खरंच शिष्य आहे म्हणून. अभिमान पण वाटला प्रभूजी, आदर वाटला खूप गुरु महाराजांच्या बद्दल. फक्त दुःख एवढ्या गोष्टीचं वाटतं की गुरु महाराजांची हेल्थ खूपच हे झालीये. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय भगवंतांना. आणि जेव्हा ते दर्शन घेत होते राधा श्याम सुंदरांचं, कृष्ण बलरामांचं, ते कसं घेत होते, एकदम हृदयापासून कसं दर्शन घेतलं पाहिजे ते पण शिकले प्रभूजी गुरु महाराजांच्याकडून. कसं आपण राधाराणीचं दर्शन घेतलं पाहिजे. आपण पटकन घेतो लगेच बाजूला होतो. गुरु महाराज भगवंतांच्या प्रत्येक अवयवाचं चरणापासून दर्शन घेत होते. ते मी एकटं बघितलं. आणि विशेष म्हणजे आता डिसायपल जे आहेत वृंदावनमध्ये महाराजांचे, त्यांच्यासाठी महाराजांनी स्पेशल हे ठेवलं होतं, लेक्चर ठेवलं महाराजांनी, आम्हाला बोलवलं आणि एवढं स्वागत केलं सर्वांचं गुरु महाराजांनी. वृंदावनचा महिमा सांगितला आणि असा चान्स कधी भेटला नाही महाराजांच्या यात्रेमध्ये व्यासपीठेला. जेव्हा जेव्हा गुरु महाराजांना पाहिलं तेव्हा दूरूनच पाहायचो, परंतु मी चेअरला एकदम चिटकून बसले होते महाराजांच्या एकदम जवळ. महाराजांची दृष्टी किती वेळा पडली आणि एवढ्या जवळ क्लोजली मी गुरु महाराजांना बघत होते. गुरु महाराजांनी हार काढला आणि माझ्या मुलीच्या गळ्यामध्ये घातला प्रभूजी. एवढा आनंद वाटला की गुरु महाराज मलाच भेटतात की काय. थँक्यू प्रभूजी, तुमचा संग मला भेटला आणि एवढा आनंद झाला प्रभूजी. गुरु महाराज येतील 1-2 दिवसामध्ये असं समजते घरी. तर प्रार्थना करा की गुरु महाराजांसाठी मी चांगल्या प्रकारे सेवा करू शकेन प्रभूजी. चालेल. आणि तुम्हाला आमच्या सगळ्यांकरता महाराजांचा महा ठेवा लागेल. जरूर प्रभूजी. मी वाड्याला येताना जर आले गुरु महाराज तर मी नक्की घेऊन येईन प्रभूजी. हरे कृष्ण. भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये गुरु महाराजांनी जवळजवळ 100-150 डिओटी होते. त्यामध्ये आम्हाला आतापर्यंत माहिती नव्हतं की वृंदावनमध्ये जे फॉरेनर डिओटी आहेत ते पण गुरु महाराजांचे शिष्य आहेत. एवढ्या वेळा मंदिरमध्ये आम्ही त्यांना पाहिलं होतं, पण जेव्हा मीटिंगला आले तेव्हा गुरु महाराजांनी प्रत्येक व्यक्तीकडे एकदम बारकाईनं पाहिलं की आणि सर्वांशी बोलण्याचा प्रयत्न केला, सर्वांना जवळ घ्यायचा प्रयत्न केला. ते मी प्रेम. आणि जेव्हा महाराज क्लास देतात तेव्हाचे महाराज, जेव्हा महाराज शिष्यांना भेटतात तेव्हाचे महाराज, किती फरक मला जाणवला प्रभूजी. भरपूर प्रेम दिलं गुरु महाराजांनी यावेळेला की असं वाटतं की खूप वर्षानंतर गुरु महाराजांना भेटलं, पण गुरु महाराजांनी सर्व काही हे केलं, ते सगळं भरून काढलं. तुमची साधना पण तशी आहे ना, साधना सेवा. मग भगवंत प्रभूजी. पण मंदिरमध्ये बघितलं मी, राधारमण मंदिरमध्ये, दामोदर मंदिरमध्ये, की कसं तिथले पुजारी पटकन गुरु महाराजांना बघितलं की पटकन पळत येतात. आणि एवढे मी आतापर्यंत महाराज बघितलेत, परंतु गुरु महाराजांना बघितल्यानंतर एकदम पळत येणं, गुरु महाराजांना आलिंगन देणं आणि त्यांना विचारणं, तुमच्या तब्येतीचं म्हणजे तब्येतीबद्दल विचारलं आणि तुम्हाला काय हवंय गुरु महाराज, आणि त्यांना घरी बोलवणं, त्यांना आग्रह करणं. म्हणजे मी ते बघितल्यानंतर जाणवलं प्रभूजी की गुरु महाराज काय आहेत ते. थँक्यू प्रभूजी. आमचे ते जुने एक ब्रजवासी कोणतरी होते आपले, आय थिंक रमेश बाबा कोणतरी, ते म्हणायचे की बंदरों के हाथ में यू नो इतना बड़ा, तुम्ही ऐकलं असेल आपल्या सगळ्यांना म्हणायचे की बंदरों के हाथ में इतना एक बड़ा साधू या ना भगवान मिल गया उनको. महाराज इज व्हेरी एक्झॉल्टेड. आपल्याला समजत नाही, पण तुम्ही ते आता विटनेस केलेलंच आहे. राधा मदन, आणि स्पेशली राधा मदन मोहन मंदिरमध्ये परवा संध्याकाळी एवढं मोठं कीर्तन झालं प्रभूजी. सच्चिदानंद स्वामी महाराज आणि गुरु महाराज होते, एवढे डिसायपल आले होते, सगळे वरती सगळे कीर्तन करत होते, नृत्य करत होते प्रभूजी. आणि अंधारामध्ये महाराज कीर्तन करत होते, सगळे दिवे लागलेले होते. खूप सुंदर वाटलं प्रभूजी. ते तुम्हाला तिसऱ्या अध्यायाचा सारांश समजलेला आहे सगळा. रोडवर जसे आपली दुकान असतात, सगळे स्टॉल वगैरे, महाराज बघत जात होते. मी विशेष केलं की पहिल्यांदाच पाहत होते की गुरु महाराज प्रत्येक दुकानामध्ये बघत होते काय काय विकायला ठेवलंय, काय काय. आणि जे भक्त रोडवर ते जे गुरु महाराजांना ओळखतात ते सगळेजण प्रणाम करत होते महाराजांना. असं वाटलं की महाराज इथलेच आहेत, वृंदावनचेच आहेत. हो ना, महाराज वृंदावनचेच आहेत. यमुना माताजींची समाधी, कदम कादम महाराजांची समाधी जवळ गेले आणि असं जाणवलं प्रभूजी. तो त्या एरियामध्ये गेल्यानंतर गुरु महाराज जेव्हा दर्शन करत होते तेव्हा असं जाणवलं की हे जे सगळे प्रभुपादांचे शिष्य आहेत ते त्यांच्याशी डायरेक्टली बोलतायत. गुरु महाराज हसत होते,
समाधीकडे बघून. कदमकाराम महाराजांच्या तिथे समाधीजवळ गेले. आम्ही तिथे जवळ एकदम क्लोज होते गुरु महाराजांच्या. आणि महाराज हसत होते, त्यांच्याशी एकटक बघत होते आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते. असं जाणवत होतं की प्रभुपादांचे शिष्य त्यांच्याशी बोलतायत. त्यांचं एवढं असतं ना कनेक्शन. हा ना प्रभूजी. तुम्हाला तुमचं पण बनलेलं आहे बरोबर महाराजांसोबत कनेक्शन. विशेष म्हणजे यात्रेमध्ये कसं सगळे भक्त लोक बसलेले असतात आणि लेडीज लोक पाठीमागे असतात चॅन्टिंगला. पण गुरु महाराजांच्या चॅन्टिंग करायला भेटलं प्रभूजी. ती माझी इच्छा गुरु महाराजांनी पूर्ण केली. आता तुम्हाला आमच्या सगळ्यांकरता विशेष प्रार्थना करावी लागेल महाराज जेव्हा घरी येतील तेव्हा. येस प्रभूजी. पण मी एवढी चांगली खूप नाहीये प्रभूजी. माझ्यासाठी प्रार्थना करा की गुरु महाराजांना मी संतुष्ट करू शकेन. चालेल, आम्ही तुमच्याकरता प्रार्थना करू, तुम्ही आमच्याकरता करा. प्रभूजींनी पण क्वेश्चन विचारले गुरु महाराजांना. मी पण विचारला गुरु महाराजांना की वृंदावन मध्ये राहून कसं मी तुमची सेवा करू शकते गुरु महाराज. गुरु महाराज हसले फक्त आणि म्हणले पर्सनली मी ना बोलेन तुझ्याशी. सगळ्यांच्या पुढे बोलले महाराज. म्हटलं ठीक आहे गुरु महाराज. त्यांना टाइम नव्हता पण तरी पण टाइम दिला गुरु महाराजांना. ऑलरेडी सेवा करता त्यांना माहितीये तुम्ही. गुरु महाराज आपल्याला ओळखतात प्रभूजी. येस 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 ओळखतात. येस प्रभूजी. थँक्यू प्रभूजी. धन्यवाद. आमच्याकरता प्रार्थना करा सगळ्यांकरता. जरूर प्रभूजी. प्रभूजी मला सांगा, आणि इथं वृंदावनमध्ये 7 तारखेला व्यासपूजा आहे. अच्छा. गुरु महाराजांची उद्या मीटिंग वगैरे होईल. देवानंद पंडित प्रभू मीटिंग घेणार आहेत. विश्वरूप प्रभू वगैरे आहेत. तर उद्या 7 तारखेला आहे. आणि आम्ही विचार केला होता की वाड्याला कधीच आलो नाही आणि गुरु महाराजांची व्यासपूजेला बऱ्याच वर्ष झालं आलो नाही. तर ते पण होऊन जाईल म्हणून प्रभूची. कल्याणमध्ये आम्हाला माहिती नाही ना कसं यायचं काय करायचं म्हणून म्हटलं तुमची सेवा केली तर आम्हाला पण थोडस फळ भेटेल ना तुमच्या महाराजांचं. नाही प्रभूजी, ऍक्च्युली आम्हाला खरंच माहिती नाही. प्रभूजी मला विचारत होते की एकदा प्रभूजींशी बोल की कसं आम्ही यायचं. आम्हाला माहिती नाही ना प्रभूजी. चालेल सांगतो मी. थँक्यू प्रभूजी. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. ठीक आहे, तर आपल्यामध्ये ब्रजवासी आहेत. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस बोला. तुम्ही पण वृंदावनला जाणार की काय? हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम प्रभूजी. बोला प्रभूजी. यात्रेला आलेले ते चपाती सेवेसाठी. हो. तर मग तिथे ना महाराजांची सेवा मिळाली चपाती फुलके बनवण्याची. अच्छा. हरे कृष्ण. तुम्ही पण महाराजांच्या सेवेत पहिल्या दिवशी महाराजांसाठी फुलके बनवले. मग त्याच्या 2 दिवसानंतर मग पुन्हा अजून सेवा मिळाली. जे प्रभूजींनी सेवा आणलेली होती त्या प्रभूजींनी सांगितले की आता चंद्रमौली महाराजांसाठी फुलके हवे असं. हरे कृष्ण. त्यानंतर अजून 2 दिवसानंतर मग पुन्हा काय तर महाराज तिथे स्टॉल जवळ असे फेरी मारत होते. अचानक आमची चपाती सेवा वगैरे संपली. आम्ही ब्रेकफास्ट साठी आलेलो होतो तिथे. अचानक आमचं महाराजांजवळ लक्ष गेलं. मग सगळेजण महाराजांच्या दर्शनासाठी जात होते. मग आम्ही पण तिथे दर्शनासाठी गेलो. मग महाराजांना म्हणजे विनंती केली की ऑटोग्राफ प्लीज. मग महाराजांनी ऑटोग्राफ दिला मग आम्हाला. अच्छा. आणि त्या असं म्हणजे अगदी प्रत्यक्ष म्हणजे अगदी जवळून दर्शन झालं. त्यांच्या चरणांवर मी डोकं ठेवलं आणि दर्शन घेतलं. तरी मी म्हटलं चपाती सेवा करणं सगळे एक्स्ट्राटिक काय आहे तेवढे. चपाती सेवा माताजी सगळे आमच्या त्या भक्ती वैभव ग्रुपच्या पण माताजी आले होते ना. त्या बरसाना चंद्रिका ना काय त्यांचं नाव आहे. बरसाना किशोरी माताजी. हा मग त्या माताजी आणि मी आम्ही 2 जण होतो. आम्हा दोघांना सेवा मिळाली होती. दोघांनी एकत्र मिळून केली आम्ही सेवा. कृष्ण. बघा यात्रेला येण्याचे फायदे काय काय असतात. बाकी सगळ्या भक्तांनी आता यात्रेला यायचं पुढच्या वर्षी. नाही ह्यावेळेस ना महाराजांचं खूप असं म्हणजे जवळून दर्शन झालं. याच्या आधी पण हम्पी उडपीला पण होते सेवेला. तिथे पण चपाती सेवेलाच होती. पण त्यावेळेस महाराजांचं खूप लांबून दर्शन मिळालं होतं. त्यानंतर वृंदावनाला पण गेलेली. तिथे पण चपाती सेवेलाच होती. पण तेव्हा पण इतक्या जवळून दर्शन झालं नाही. पण यावेळेस महाराजांचं अगदी जवळून दर्शन झालं. आणि किंबहुना म्हणजे जेव्हा महाराज आले मी असं म्हणजे मनामध्ये विचार करत होते की महाराजांच्या म्हणजे चरण स्पर्श होईल का नाही बुवा असं. मी तिथे डोकं ठेवलं. परत अजून एक विचार केला की अरे हा चान्स मला. मी आधी चप्पललाच हात लावला महाराजांच्या. की असं विचार केला की संन्यासी बुवाचा कसं काय हात लावणार कसं काय करू. पण पुन्हा अजून एक विचार केला की नाही हा चान्स मला डबल मिळणार नाहीये. मी पुन्हा महाराजांच्या चरणांना स्पर्श केला आणि दर्शन घेतलं. पण एक मनामध्ये अशी खंत आहे की बुवा असं मी योग्य केलं का अयोग्य केलं बुवा असं महाराजांच्या चरणांना हात लावलं. योग्य केलं ना. गुरु महाराज आहेत ना. त्यांच्या चरणांना आपण नाही पकडणार तर कुणाला पकडणार. हरे कृष्ण. थँक्यू सो मच.
तुम्हा हरे सगळ्यांची कृष्ण प्रभूजी. हा हरे कृष्ण. तुम्ही पण होता यात्रेमध्ये? हो, यात्रेत आम्ही होतो पूर्ण फॅमिली. पण मला तुम्हाला हे रिक्वेस्ट करायचं की तुम्ही काही एक्सपिरियन्स घेतला असेल गुरु महाराज टीचर मध्ये आले तर थोडं आमची शेअर करा नक्की, अच्छा. जर वेळ असेल तर. हा आणि आम्हाला ऍक्च्युली ऐकण्याची इच्छा आहे म्हणजे मला. अच्छा. काय म्हणजे एवढा विषय माझ्याकडे अनुभव नाहीये, कारण एवढा मी सिन्सिअर नाही तुमच्यासारख्या सगळ्यांचा. तुमच्यामध्ये कसं आहे की एकदम हे आहे, म्हणजे इगरनेस भेटायचं महाराजांना, महाराज महाराज असं आहे. आम्ही कसं, आम्ही इथे राहिल्यामुळे ना, त्यामुळे महाराज नेहमी असतात, ये जा करतात. पण एवढं मला माहिती आहे की महाराज म्हणजे त्यांना, जसं माताजी सांगत होत्या, इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला महाराज व्यवस्थित ओळखतात. आणि तुम्ही त्यांच्या जवळ असाल किंवा असाल तर तुम्हाला एक रेसिप्रोकेशन असतं. पण जरी कधी भेटू शकला नाही महाराजांना, पण महाराजांना बरोबर कळतं कुठल्या भक्ताला काय अडचण आहे आणि कोणाला काय. तुम्ही प्रेयर केलं तर तुम्हाला ते महाराज रेसिप्रोकेट करणारच. ते किचन मध्ये यायचे तेव्हा सगळ्यांना भेटायचे, कुकिंगच्या एरियामध्ये येऊन. बऱ्याच वेळा त्यांनी स्वतः कुकिंग पण हे केलं होतं. आणि असं आहे की ह्या वेळेला जास्त सरप्राईज होता आम्हाला, कारण महाराज जनरली एकदा येऊन जातात, पण ह्या वेळेला 2-3दा येऊन गेले, 3-4 वेळा येऊन गेले किचन मध्ये कंटिन्युअसली. म्हणजे एक तऱ्हेने सांगण्याचा अर्थ असा आहे की तिसऱ्या अध्यायाचा सारांश आहे भक्तिमय सेवा. ऍक्शन. महाराज सांगत होते, ओके हे लोक ऍक्शन करतात, म्हणजे असं नाही की आपण श्रेष्ठ आहोत, पण सांगण्याचा उद्देश आहे की महाराज प्रॅक्टिकल जेव्हा सर्व्हिस बघतात तेव्हा अप्रिशिएट करतात. श्रवणम कीर्तनम तर आहेच नक्की आपलं, ते आपल्याला संध्याकाळी तर आपण सगळे बसून श्रवण तर करत होतो, पण महाराजांनी येऊन पर्सनली भेटणे बघताना अशा प्रकारे किचन मध्ये येऊन. ऍक्च्युअली जनरली बाहेर तुम्ही बघितलं असेल, बाहेरच्या जगामध्ये एक वक्ता जो असतो तो वेगळा असतो ऑडियन्स, त्याला काय घेणं देणं नसतं, कोण क्या है क्या नाही, मैं अपना काम किया चल दिया. महाराज तसं नाही, महाराज फार पर्सनल आहेत. पर्सनली येऊन प्रत्येकाला ऑलमोस्ट भेटून जायचे महाराज. तर मी काय म्हणजे माताजी एवढा पर्सनल येणं झालं 1 to 1, पण इथे एकदा महाराज मला भेटले होते चौपाटीमध्ये. आमच्या सगळ्या ब्रह्मचार्यांना भेटले होते. प्रत्येकाला विचारत होते तुम्ही काय काय सेवा करता, प्रत्येकाला विचारत होते इंडिव्हिज्युअल ब्रह्मचार्याला. तेव्हा मी महाराजांना म्हटलेलं की महाराज तुमचे लेक्चर ऐकतो मी, मला आवडतं आणि मग महाराजांनी थोडस ब्लेसिंग वगैरे दिले होते, बस. जास्त अनुभव नाहीये. हरे कृष्ण प्रभूजी. कृष्ण. हरी बोल बोला माताजी. येस, हरी बोल. हा बोला ना, ऐकतोय, बोला बोला माताजी. प्रभूजी मी शोभा माताजी बोलते. हा हा बोला बोला. हरे कृष्ण प्रभूजी. हा ऐकतोय मी, बोला ना महाराज. माझं पण महाराजांबद्दलच एक्सपिरियन्स सांगते. आताच नाही, पण 2010 मध्ये जी साऊथ यात्रा गेली ना, हरी बोल. हा येस येस. हा, तेव्हा यात्रा करून आम्ही आलो. त्यावेळेला माझी पहिलीच यात्रा होती. तर मी यात्रा करून आलो. नंतर महाराज तेव्हा माहिती आहे सगळ्या मंदिरात नंतर महाराज राऊंड मारायचे, त्या सगळे भक्त त्यांना भेटायला जायचे त्यावेळेस. आता तसं नाहीये. तर त्यावेळेस आमचे काउन्सिलर सत्यनारायण प्रभूजी ना, मग त्यांनी आणि मला आणि माझ्या मुलीला महाराजांकडे नेलं. आणि म्हणजे इंग्लिश मध्ये त्यांनी सांगितलं आमच्याबद्दल. त्या महाराजांच्या समोर, अगदी समोर महाराज उभे आणि आम्ही दोघी. आणि मग महाराजांनी आमच्याकडे बघितलं आणि आमच्या दोघींच्याही डोक्यावर हात ठेवला त्यावेळेच. तेव्हा मी नवीनच भक्तीमध्ये होती. आणि त्याच्यानंतर 1 महिन्याने माझी दीक्षा झाली. ओके. असं ते मला महाराजांचा आशीर्वाद मिळाला पहिल्यांदा. येस येस. महाराजांची साऊथ यात्रा करून आल्या एक जरी मला आणि माझ्या मुलीला. एक जरी आपली भेट झाली 2 मिनिटं महाराजांची, तरी आपलं जीवन परिपूर्ण आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. ऍक्च्युली आता 7 तारखेला जी व्यासपूजा आहे ना गुरु महाराजांची, तर व्यासपूजेला मला केक आहे ना बनवण्याची सेवा मिळाली प्रभूजी. हरे कृष्ण. तर गुरु महाराजांसाठी केक मला मोठा बनवायचा आहे. तर माझ्यासाठी प्रार्थना करा की मी व्यवस्थितरित्या मी तो बनवू शकेल प्रभूजी. सगळ्या भक्तांनी एकदम माताजींकरता आपण महामंत्र बोलूया, कारण आपली पण त्याच्यामध्ये येईल मग महामंत्र बोलण्याची. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम राम हरे राम 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 हरे हरे. गर्जना होत. हरे कृष्ण. बेस्ट ऑफ लक मधुर ब्रज माताजी आणि सगळ्या भक्तांना ज्यांना महाराज भेटले त्यांना शुभेच्छा. हरे कृष्ण प्रभूजी. येस माताजी बोला. हा प्रभूजी, की महाराज सगळं आपल्या मनातलं जाणतात. मला जेव्हा पण काही म्हणजे गोंधळातच नाही मी कुठला निर्णय घ्यायला,
हरे कृष्णा. येस ऐकतोय माताजी, बोला 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 बोला, ऐकतोय. जेव्हा मी गोंधळात असले ना, मग मी काय करते, महाराजांजवळ आहे ना निर्णय कुठल्या गोष्टीचा घेऊ शकत नाही किंवा कुणासोबत शेअर करू शकत नाही मी. तेव्हा महाराजांजवळ ना मी 2 चिठ्ठ्या देते, एक होकार किंवा नकार. तर महाराज बरोबर उत्तर देतात. त्याप्रमाणे जर केले ना बरोबर ते काम माझं सक्सेस होतं. वा, आता आपल्याला पण चिठ्ठी उडवा लागेल हा. ऐकून घ्या प्रतीक्षा माताजी. थँक्यू. हरे कृष्ण हरे कृष्ण. सगळ्यांचा धन्यवाद. आपण एवढ्या फार छान छान गोष्टी शेअर केल्या. आपली मला वाटतं व्यासपूजा आजच झाली महाराजांची. पण आपण सेलिब्रेट करू परत नेक्स्ट क्लासला, ठीक आहे. हरे कृष्ण. आणि प्रार्थना करा सगळ्यांकरता की आपण अशा प्रकारे महाराजांची सेवा करत राहू. एकमेकांना प्रार्थना करून आपण अशा प्रकारे इन्स्पायर करू शकतो आणि आपली सेवा चालत राहील. भेटू आपण नेक्स्ट वीकला. हरे कृष्ण. आमच्या कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो च हरे कृष्णा. प्रणाम प्रभुजी. दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण.